पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्रीमद भागवत महापुराण की जय। शुकदेव भगवान की जय। रुक्मिणी प्राण संजीवन श्री कृष्ण भगवान की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मंडनं मंडनानां तरुणतुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्भुजतेजस्फुरिदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभं पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। कात्वां मुकुन्दं महती कुलशीलरूप विद्यावयद्रोण विद्याधामभिरात्मततुल्यं धीरां पतिं कुलवतीं वृण्णीत कन्या काले नृसिंह नरलोक मनोभिरामम। आपण मागील 2-3 दिवसापासून या पवित्र पुण्यभूमीमध्ये कुष्टा येथे वैकुंठवासी श्री गुरुवर्य रामभाऊ महाराज आळंदीकर यांच्या पंचम पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने आणि श्री विश्वमाऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने श्रीरामनगर कुष्टा येथे समस्त भाविक सज्जनांच्या पवित्र उपस्थितीमध्ये रामभाऊ महाराजांच्या भक्त परिवाराच्या द्वारा सर्व ग्रामस्थ मंडळ आणि हरिभक्तीपरायण आशिष महाराज यांच्या सुंदर नियोजनाने परमश्रद्धेय परम आदरणीय गुरुवर्य एकनाथ बाबा कोष्टी बाबांच्या सानिध्यामध्ये वारकरी संप्रदायाचं भूषण, ज्यांचं वारकरी भजन अत्यंत गोड आहे असे आमचे ज्ञानोबा माऊली हिवरखेडा यांच्या गित्ते माऊली यांच्या उपस्थितीमध्ये आणि जमलेल्या सर्व पवित्र श्रोत्यांच्या सानिध्यात या आई साहेबांनी भगवान श्रीहरी परमात्म्याला पाठवलेल्या पत्राचं आपण निरूपण करतो आहोत। अजून एकही श्लोक झालेला नाही। कमीत कमी पत्राचं वाचन करण्यासाठी गुरुवर्यांचं जे श्रवण केलेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचिती करण्यासाठी निदान 1 महिना लागतो। सरळ सांगायला पण 3 दिवसामध्ये त्याचा भाव सांगायचा आहे। ज्ञानोबांनी एका ओळीमध्ये भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगितलं।
आणि ते श्लोक ते चरित्र सांगण्यासाठी शुकदेवाने 3,500 श्लोक खर्च केलेले आहेत. ज्ञानोबा एका ओळीमध्ये म्हणतात, देवकीने वाहिला यशोदे सायासी पाळीला, शेखी उपयोगा गेला पांडवांच्या, संपलं कृष्णचरित्र. तसं ही रुक्मिणी आई साहेबांनी भगवान परमात्म्याला जी पवित्र पत्र पाठवलेले, ही अंतःकरणाची एक भावभक्ती आहे. मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं की हे विषयासक्तीतून निर्माण झालेलं नाही आहे. हे काही कुठल्या एखाद्या प्रतिष्ठेला, स्वरूपाला, धनाला, पदाला भुलून प्रेमात पडलेलं एका प्रियसीचं पत्र नाही आहे. एका शुद्ध भक्ताचं देवाला आमंत्रण आहे. रुक्मिणी आईसाहेबांची भक्ती म्हणजे आता अनंत जन्म परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहिलेले आहेत आईसाहेब. या जन्मामध्ये त्यांचं आणि भगवान परमात्म्यांचा संबंध आहे असं नाही. जे जे काही अवतार झाले त्या प्रत्येक अवतारामध्ये भगवंताची पत्नी म्हणून आईसाहेबांचं सानिध्य आहे. मग नावं जरी वेगवेगळे असले तरी रुक्मिणी आईसाहेब हे लक्ष्मीचं स्वरूप आहे. भगवान परमात्म्यानेच लक्ष्मी मातेला सांगितलं होतं की तुम्ही जा कौंडण्यपूरला आणि भीष्मक राजाच्या घरी कन्या म्हणून तुम्ही जन्माला या, मी तुमचा स्वीकार करतो, तुम्ही जा, असं सांगितलेलं होतं. म्हणजे अनंत जन्माचं सानिध्य आहे. रुक्मिणी आई साहेबाला भगवान प्राप्तच आहेत, पण तरी सुद्धा पत्र लिहिण्याचा कुटाणा केला कशाला? आपल्या भाषेमध्ये एवढी सगळी धडपड केली कशासाठी? तुमच्याकडे कुटाणा शब्द याचा अर्थ वेगळा असेल, आमच्याकडे धडपड, प्रयास, प्रयत्न. कधीतरी आमचा मराठवाड्यातला एखादा शब्द तुमच्या कानावर पडायला नको का? पडायलाच पाहिजे. एवढी धडपड केली कशासाठी? याचं निमित्त असं आहे की हे आपल्या सामान्य जीवाच्या भूमिकेतून परमेश्वराला लिहिलेलं पत्र आहे. पुन्हा याच्यामध्ये काही जाणते माणसं संशय घेतात की परमात्मा सर्वत्र ठिकाणी आहे असं सत्पुरुषाला, महापुरुषाला त्याची जाण झालेली असते. लिहिलेलं असतं ते की चराचर अखिल संभूतम सर्वश्रेष्ठास्य सर्वभावम सर्वत्र समोपगम्यम ईश्वरम समुपतिष्ठतः. श्रुती माता सांगते ईश्वर सर्व ठिकाणी आहे, सदोदित आहे, सर्व काळ आहे आणि नित्य आहे. जसं ज्ञानोबारांनी म्हटलेलं ना, विठ्ठल जळी स्थळी भरला, कोठे ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. मग सर्व ठिकाणी देव आहे. जसं ज्ञानोबराय सांगतात, मज विस्तारलेपणाची निनावे, हे जगची नोहे आघवे, जैसे दूध मुराले स्वभावे, तरी तेची दही. मग मज एकाचा विस्तारू, भांगाराची अलंकारू, सगळा विषय पहा. सोन्याचे मणी केले अमुक तमुक सर्व, ममे वांशो जीवलोके, आणि पिता हमस्य जगतो, माता धाता पितामह. मी सर्व ठिकाणी आहे, मी सर्व जगाचा बाप आहे, सर्व काही माझ्यापासून आहे. जसं त्या गवळणी म्हणू लागल्या, तो नाही ऐसा ठाव उरलासे कवन, तीर्थावळीतलं चरण. आणि गवळणी म्हणतात, कहा पग डारू देखे अनेरा, शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला आकळ, बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू सकळ. तो जर सर्व ठिकाणी आहे, सदोदित आहे, नित्य आहे, मग त्या परमात्म्याला द्वारकेला पत्र लिहून पाठवण्याची गरज रुक्मिणी मातेला का पडली? असं काही तत्वचिंतक लोक चिकित्सा निर्माण करतील. परमेश्वर सर्व ठिकाणी, फक्त एकच आहे की आपली योग्यता प्राप्त झाली की तो सहज प्रगट होतो. सहज. कोरड्या काष्टामध्ये प्रल्हादासाठी प्रगट झाला, कुठे काही पत्र वगैरे पाठवावं लागलं नाही. परमात्मा इथे आहे का? आहे. लाथ मारल्यावर प्रगट झाला. महाराज म्हणतात, भक्तीमध्ये परमेश्वराचं सानिध्य मानणं हे सुलभत्व आहे, पण साक्षात परमेश्वर भेटण्यासाठी मात्र प्रयत्नच करावा लागतो. चराचरामध्ये परमात्मा भरलेला आहे, प्रसंगाने तो प्रगट होईलच. सर्व ठिकाणी पाणी आहे, पण पिण्यासाठी एखाद्या नळावर, एखाद्या विहिरीवर जावं लागतं.
पाणी नाही अशी जागा नाही, पण ती गुप्त स्वरूपामध्ये आहे. परमेश्वराचं प्रागट्य भक्ताच्या द्वारा होतं. प्रल्हाद भक्त आहे, तशी परिस्थिती निर्माण झाली म्हणून तो प्रगट झाला. पण अंतिम भाव असा आहे की परमेश्वराच्या नित्य भेटीमध्ये त्याच्या स्वरूपामध्ये जे समाधान आहे ते कुठं नाही. म्हणतो कोपऱ्याने देवाला म्हटले न करकटावरी तुळशीच्या माळा आणि आयसे रूप डोळाता विहारी. देवा मग चराचरामध्ये देव आहेच की. 15 दिवस 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. निराकार अवस्थेमध्ये तर जगात तूच भरलेला आहेस ना. प्रत्येक माणूस देवच आहे, पण ते स्वरूप आमचं समाधान करू शकत नाही. विठेवरचं स्वरूप आमचं समाधान करू शकतं. तसं रुक्मिणी मातेला चराचरामध्ये देवाच्या स्वरूपाचा अनुभव आहे, पण श्रीकृष्ण स्वरूपाची भूक लागलेली आहे रुक्मिणीला. ती भूक फक्त श्रीकृष्णाच्या स्वरूपाची आहे. आणि त्या भुकेची शांतता, तो अंतःकरणामध्ये झालेला अनुराग, त्याच्या प्राप्तीबद्दल निर्माण झालेली इच्छा त्याच्या साक्षात भेटीशिवाय शांत करणारी नाही. म्हणून हा अट्टहास केला. रूपम दृश्यादृश्यमिता मखिलार्थ लाभम. पण चित्ताची शांतता त्याच्यामध्ये नाही आहे. रुक्मिणी आईसाहेबांनी भगवान परमात्म्याला खूप उपाध्या दिलेल्या आहेत. त्या पत्रामध्ये 7 श्लोकामध्ये भुवन सुंदर, मुकुंदा, अमुक तमुक अशा शब्दांनी आईसाहेबांनी परमेश्वराचं नाम निर्देशन केलेलं आहे. या त्रैलोक्यामध्ये तुझ्या एवढं भुवन सुंदर कोणी नाही. या त्रिभुवनामध्ये सर्वात सुंदर तू आहेत. मधुराधिपते अखिलम मधुरम म्हटलेलं आहे मधुराष्टकामध्ये. मग गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, तुझं सर्व गोड आहे. नाम गोड आहे, रूप गोड आहे, तुझं धाम गोड आहे. तुझ्या एवढं गोड या विश्वामध्ये कोणीही नाही. आणि पुन्हा नुसती सुंदरता नाही आहे तुमच्याकडे प्रभू. आपण तोही विषय पाहिला की एखाद्याकडे सुंदरता आहे पण गुणाचा अभाव असतो. मी दृष्टांतही दिला होता. दिसायला सुंदर आहे पण स्वयंपाकात मीठ किती टाकावं अजून कळालेलं नाही. ती सुंदरता निष्फळ ठरते. काही काही माणसं सुंदर नसतात पण गुणांनी फार चांगले असतात. त्याचाही दृष्टांत दिला होता मी. पण सुंदरपणाला किंमत आहे, नाही असं नाही, पण सुंदरता आपली कायम टिकणारी नाही. परमेश्वराची सुंदरता कायम आहे. बाल्यावस्थेमधलं आपलं रूप, तारुण्यातलं आपलं रूप आणि वार्धक्य काळातलं आपलं रूप जर पाहिलं तर माणसाला असं वाटतं की म्हातारपणात आपलंच तोंड आपल्याला पाहावंसं वाटत नाही. बदल होत जातो त्याच्यामध्ये. पण महापुरुषांचं आणि देवाचं मात्र सदैव कात्वा मुकुंद महती कुलशील रूप. भगवान दुसऱ्या श्लोकामध्ये सांगतात, हे प्रभो, हे मुकुंदा, हे पुरुषोत्तमा, तुझं कुल श्रेष्ठ आहे. किती कुल श्रेष्ठ आहे. हा चंद्रवंश आहे. तुझ्या कुलामध्ये जन्माला आलेला आहेस तो चंद्राचा वंश आहे. आणि एवढंच नव्हे, स्वतप्पा आणि प्रश्नींनी घोर तपश्चर्या करून तुला प्राप्त करून घेतलेले. ते वसुदेव देवकी होऊन पुढे आले. म्हणून तर ते हे म्हणू लागला ना, रुक्मी बाबा तुम्ही कुणाला द्यायचं म्हणता. कोणी म्हणती नंदाचा, कोणी म्हणती वसुदेवाचा, ठावची नाही बापाचा. कोणी म्हणतं वसुदेवाचा आहे, कोणी म्हणतं नंदाचा आहे, कोणी म्हणतं चोर आहे, कोणी म्हणतं असं आहे, कोणी म्हणतं तसं आहे. तो कसा आहे तर श्रुतीला, पुराणाला, शास्त्राला अजून समजलेला नाही. पुसू नका बाई वेदाशी काही. आता वेदो नारायण एवढा शहाणा, सुशील आणि विचारवान मनुष्य जगात कोणताही नाही. मग वेदो नारायणाला कळालं नाही ते कुष्ट्यातल्या प्रवचनात कसं आपल्या लक्षात येईल. नाही येऊ शकत. वेदो नारायणाचं अस्तित्व श्रीमंत आहे वेदो नारायण. पण महाराज म्हणतात, वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैचे पूर्व सुकृताचा, पूर्वाभ्यासाचा,
दास सद्गुरूचा तोची जाणे. सहस्रमुखाचा वर्णिता भागला, हर्ष जया झाला तेने सुखे. मग एवढ्या मोठ्यांना त्याचं अस्तित्व कळालं नाही की त्याची सुंदरता किती आहे, त्याचं कुल कोणतं आहे, की तो आहे तरी कसा. आपल्याला सामान्य जीवाला कसा कळेल, पण परमेश्वराचं कुल श्रेष्ठ आहे. परमेश्वराचं शील श्रेष्ठ आहे. आता काही लोक म्हणतील काय त्याचं शील श्रेष्ठ आहे. ज्या वेळेला आपल्याला प्रसंग माहीत आहे, ऋषी दुर्वासाला अन्न घेऊन स्त्रिया गेल्यानंतर यमुना माय भरलेली होती. मग त्या दुर्वासाला विचारतात, दुर्वास महाराज आता आम्हाला परत जायचंय. 60 खंड्या अन्न खाऊन निराहारी असेल तर वाट दे, असं तो म्हणला होता ना. तर वाट दिली आणि भगवंताला विचारलं तर भगवंतानी सांगितलं, मी एवढ्या सगळ्या 16,108 स्त्रिया भोगून जर ब्रह्मचारी असेल तर यमुना वाट देईल. गवळणी म्हणू लागले, हे ब्रह्मचारी, अगं याचे कोटाने पेपरवर वाचता नाकी न वालूत आम्ही. आम्हा तुम्हा भोगुनी म्हणे हा ब्रह्मचारी हो, काय नवलय. एक जण म्हणले, अगं चल, जसं ज्ञानोबा म्हणतात, दया करण्या तू घडे त्रैलोक्याचा घातो, तेने केली हे मातू बोलू नये. तसं येऊन त्या सगळ्या म्हणू लागल्या, यमुने आम्हाला श्रीकृष्णाने सांगितलेले की 60 एवढ्या सगळ्या स्त्रिया भोगून जर मी ब्रह्मचारी असेल तर मला वाट दे. महाराज यमुनेनी वाट दिली. बायका म्हणू लागल्या, नक्की यमुला पैसे घेऊन वशिलेबाजी करणारी. एक म्हणतोय मी 60 खंड्या अन्न खाऊन उपाशी असेल तर वाट दे, आणि एक म्हणतोय मी एवढं सगळं भोगून ब्रह्मचारी असेल तर मला वाट दे. त्याचंही ऐकलं यमुनेनं आणि याचंही ऐकलं. मग याचा मूळ भाव काय आहे, याचे मूलत्व काय आहे, याचं श्रेष्ठत्व काय. एक सांगू का, तो परमात्मा आहे, परमेश्वर आहे. जसं अग्नीमध्ये काही टाकलं तरी अग्नीला बाधा होत नाही, तसं परमेश्वराने मुक्त महापुरुषाने बाबा ब्रह्मज्ञानी सत्पुरुषांनी काही जरी केलं तरी त्याचा तीळ मात्र, त्याचं मोठं प्रमाण आहे आपल्याकडे. माऊली तुका म्हणे, आम्ही झालो अग्निरूप, लागून येदी पाप पुण्यांगा. जे कर्माच्या पलीकडे गेले, कर्तृत्वाची उपाधी नष्ट केली आणि ब्रह्मभावाला जे महापुरुष प्राप्त झाले, जसं लहान बाळांनी 5 वर्षाच्या अलीकडं केलेल्या बाळांनी कोणतंही कर्म पाप पुण्यामध्ये गणती केलं, त्यांनी देवाला जरी आपटलं 5 वर्षाच्या अलीकडल्या बाळांनी तरी त्याला पाप लागत नाही. देवघरात जरी ते बाळ जाऊन बसलं तरी त्याला पाप लागत नाही. एखाद्या महाराजाच्या पायावर पाय दिला तरी त्याला पाप लागत नाही. तुम्ही द्यायला लावाल मुद्दाम का, त्याला ते जाण नाही ना. पाप आहे कुणाला, ज्याला कर्मधर्माची, ज्ञान अज्ञानाची, सुखदुःखाची जाण आहे त्याला पातक आहे. 5 वर्षाच्या बाळाला नाही. का नाही, त्याला कसलंच पातकच नाही, त्याला जाणच नाही अजून जगताची. तसं महापुरुष सर्व काही विसरून गेलेले आहेत. विषयी विसर पडला किंवा जाणून नेणं ते पण घेशी. महाराज म्हणतात, पुन्हा अजून एक सुंदर ओवी सापडते ज्ञानोबरायांची, की त्यांचं जीवनच असे, चातुर्य लपवे महत्व हरवे. पिसे पण मिरवे. सर्व कर्माचा अभाव सोडून देऊन एक सामान्यत्व धारण करतात. मग कसं, यदा आचरती पिशाच वत नरहा. एखाद्या पिशा झालेल्या, पिशावत नरहा, पिशाचे नाही, पिशावत नरहा. पिशा म्हणजे वेडा आणि पिशाचे म्हणजे भूत. साधू भूतासारखे वागत नाहीत, वेड्यासारखे वागतात. चे प्रत्यय आला की लगेच अर्थ बदलतो. पिशावत महाराजांनी वर्णन केले, बाहेरी पिशाच्या अंतरी शहाणा, पण सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो. तसं परमेश्वराचं अस्तित्व आहे. परमेश्वरा एवढं श्रेष्ठ काही नाही, कोणतंही पाप पुण्य. आता श्रीकृष्ण अवतारामध्ये जर आपण पाहिलं तर भगवंताच्या बऱ्याचशा लीला काही नास्तिक लोक त्या चिवडत बसतात. आमचे महाराज सांगत होते, वैकुंठवासी श्री गुरु गुलेबा म्हणायचे, कृष्णाचं वाटोळं काल्याच्या कीर्तनवाल्यांनी केलंय म्हणले. कृष्णाचं वाटोळं कोणी केलं? काल्याच्या कीर्तन करणाऱ्या लोकांनी केलं म्हणायचे ते. मग काय केलं? जे सांगायला नको तेही सांगून केलं. आणि अज्ञानी लोक काही सगळेच काही योग्यतेचे नसतात, त्या परामर्शाला प्राप्त झाले नसतात, मग ते काहीतरी त्याच्यातून चिकित्सा निर्माण करतात.
भाव असा आहे. म्हणून परमेश्वराचं शील अत्यंत उत्तम आहे, कुल उत्तम आहे. आणि त्या रूपाचं वर्णन तर काय करावं महाराज. परमेश्वराचं रूप तर इतकं गोड आहे. काल आपण थोडा भाव पाहिलाय की त्या परमेश्वराच्या स्वरूपाचं वर्णन नरसिंह सरस्वती महाराजांनी एका श्लोकामध्ये केलेलं आहे. किती गोड वर्णन आहे. नरसिंह सरस्वती महाराज म्हणतात, हे प्रभू, विश्वार्च तेजम महामुख भालम. जगात जेवढी सुंदरता आहे तेवढी सुंदरता, त्याच्यापेक्षा अनंत पटीनं सुंदरता नव्हे नव्हे, जगातल्या सर्व सुंदरतेचा अंश हा तुझ्यापासून निर्माण झालेला आहे. बॅटरी सोनकिडे रात्रीच्या वेळा चमकतात, पण सूर्यनारायणाचं तेज आणि सोनकिड्याचं तेज किती आहे, तसं परमेश्वराचं तेज किती आहे त्याचं वर्णन होश. याची या महातेजे तेज हुताशना. निळोबरांनी वर्णन केले की याच्यामुळं सूर्याला तेज आहे. त्याच्यातलं चाराने इतकं सुद्धा तेज सूर्याला नाही, म्हणजे परमेश्वराकडे किती असेल. मदन याच्या पोटाला आला तर त्याची सुंदरता वर्णन करताना श्रुती माता म्हणते की मला मदनाचं वर्णन होऊ शकत नाही. मग मदन ज्याच्या पोटाचं बाळ एवढं सुंदर आहे त्याची सुंदरता किती असेल. हे काय झालेलं आहे बघा. आपण परमेश्वराला अजून पाहिलेलं नसल्यामुळे आपल्याला त्याची सुंदरता पटत नाही, वर्णन करतो पण मानत नाही आपण. आणि ज्यांनी परमेश्वराची सुंदरता पाहिली, बाबा त्यांना प्रगट करता येत नाही. ते पाहिली वेद लावीन बैसे जीवी जडोनी, आणि वाचेशी महामौन पडे देखता तयाचे रूपडे. वाचेशी महामौन पडे आणि सांगावे या शब्दाचे कोडे कोण ठाके. नाथराय म्हणतात, कोण सांगेल. मुक्या माणसाला साखर खायला दिली, मुकिया साखर चाखाया दिली. मुक्या माणसाला साखर खायला दिली, एवढी साखर खा आणि गोडी सांगा. आता त्याला कळालं गोड आहे, पण सांगता येतं का. तसे भक्त देवाला पाहतात पण वर्णन करू शकत नाही त्याच्या स्वरूपाचं. मग कधीतरी वर्णनाचा भाव आल्यावर असं म्हणतात की तो फार सुंदर आहे, सावळा आहे, सुकुमार आहे, कर्दळीचा गाभा आहे, अमुक आहे, तमुक आहे. त्याचं स्वरूप पाहिल्यानंतर अनेक लोकांना वेड लागलेलं आहे, असा तो परमात्मा आहे. आपलं रूप क्षणोक्षणाला घटून जाणार आहे, आपलं रूप क्षणोक्षणाला उणव होणार आहे. आणि परमेश्वराचं स्वरूप जशाला तसं आहे. उलट त्याच्या स्वरूपात, त्याच्या नामाची, त्याच्या रूपाची, त्याच्या धामाची पावर कोणतंही युग जरी आलं तरी कमी होऊ शकत नाही. आपल्या प्रत्येक गोष्टीची वजाबाकीच आहे. अहो, लोक मेकअप करतात म्हणून बरे दिसतात, बरं झालं तेवढं तरी प्रोडक्ट बाजारामध्ये निर्माण झालेत म्हणून माणसं पाहण्यासारखे दिसतात. पण खरंच ओरिजिनल चेहरे जर समोर पाहिले असते. माझ्याकडे एक मनुष्य आला होता बाबा, ते लग्नाला बोलवलं मला. म्हटले नाना या. गेलो लग्नाला. मी जातो. लग्नाला गेल्यानंतर पाहायला सुंदर दिसली मुलगी. आपल्याला काय ते आशीर्वाद द्यायला वर बोलवलं, फोटो काढला. आणि मी सहज त्यांना म्हटलं या आता एका दिवशी आश्रमामध्ये पांडुरंगाच्या दर्शनाला, दर्शन घेऊन जा. पण 10-15 दिवसांनी ती मुलगी आली. पण आल्यावर लग्नात वेगळी होती, पाया पडायला आल्यावर मला वेगळी दिसली. मी त्याला विचारलं काही बदलाबदल झाली का रे. म्हणला नाही ना. अरे म्हणलं लग्नात तर सुंदर पांढरी शुभ्र दिसत होती. नाही म्हणला, हे पीओपी केली होती तोंडाला. आपलं काहीतरी कितीही जरी प्रसाधनं वापरले, कितीही जरी काही वापरलं तर पुन्हा दुसऱ्या दिवशी तीच अवस्था होते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये केलेला मेकअप अर्ध्या पाऊण तासात नष्ट होतो आणि पूर्ववत चेहरा उघडा पडतो. आपली सुंदरता टिकाऊ नाही, आपलं काही टिकाऊ नाही. पण आपल्याला अहंकार मात्र मोठा आहे. हे मोठं नवल आहे की आपलं काही टिकाऊ नाही, सुंदरता नाही, काही नाही, काही नाही. आता आपले हे वारले होते ना मागे, त्यांचं देहावसान झालं, हिरो धर्मेंद्र. मोठे होते, त्याच्याबद्दल काही नाही. मी मोबाईलवर पाहिलं त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जुन्या काळामध्ये आपल्या बाल्यावस्थेतली हिरो हिरोईन त्याच्या दर्शनाला येत होते. आता पाहिल्यावर असं वाटतं एकेकाळी सगळा काळ जागवलेली माणसं
की ज्यांना पाहण्यासाठी 4 वाजता शाळा सुटल्यावर दप्तर फेकून देऊन आपण टी व्हीच्या समोर वाट पाहत बसलेली ती हिरो हिरोईन, पण आज त्यांचे चेहरे, त्यांची ती अवस्था, ते सगळं पाहिलं की लक्षात येतं देवा, हे पाणी तपासून पिणारी माणसं एवढे कुरूप होऊ शकतात, आपण तर ओढ्याचं पिऊन जगणारे वारकरी आहेत. नाही टिकत आपलं. आमचे सद्गुरू महाराज मारुती महाराज दस्तापूरकर एक दृष्टांत सांगत होते. ते म्हणायचे, आरशामध्ये पाहून महाराज फेटा बांधू लागला की श्रोत्यांनी ओळखावं हा अजून ऐकण्याच्या योग्यतेचा नाही. नाही कळाल तुम्हाला? मारुती महाराज सांग दस्तापूरकर ते काय म्हणायचे बघा, आरशामध्ये पाहून जर मनुष्य महाराज फेटा बांधू लागला तर ओळखावं हा कच्चा आहे, याचा ऐकण्यात वेळ घालायची नाही, अजून याचा स्वरूपाचा अभिमान गेलेला नाही, अजून सुंदर दिसण्याची भूक याची संपलेली नाही, हा आपल्याला सात्विकतेचा मार्ग दाखवू शकत नाही. त्यावेळेला उठावून घरी जाऊन ज्ञानेश्वरी वाचित बसावं, त्याच्या समोर बसून वेळ वाया घालवू नये. म्हणजे तुम्ही तसं करू नका. बऱ्याच महाराजांना फेटा बांधता येत नाही, मंडप तर भरला पाहिजे का नाही आपला. म्हणजे याचा अर्थ काय, देहासक्ती गेली नाही, तो काय ब्रह्मज्ञान आपल्याला सांगणार आहे? आपलं सगळं नश्वर आहे, आपलं सगळं अस्थिर आहे, आपलं सगळं क्षणोक्षणाला बदलणार आहे, पण परमेश्वराचं सगळं टिकाऊ आहे महाराज, ते ओरिजिनल आहे. त्याचं स्वरूप, त्याचं कुल शील, त्याचं स्वरूप, त्याचं सौंदर्य, नुसता चेहरा पांढरा शुभ्र असून चालत नाही, तर चेहऱ्यावर लोक म्हणतात बाबा ग्लो पाहिजे. काय पाहिजे? आता हे शब्द मला मराठीतून समजून सांगणं मला जमायचं नाही. लोक म्हणतात काय रे पांढरा शुभ्र पडला, तुझा चेहरा प्रसन्न वाटत नाही. पण परमेश्वराचा चेहरा रूपही चांगलं आहे आणि त्याचं सौंदर्यही चांगलं आहे महाराज. कोणत्याही वेळेला पहा, केव्हाही पहा, कुठेही पहा, कधीही पहा, सेज आरतीच्या अगोदर दर्शनाला जा का पहाटे काकडा झाल्यावर दर्शनाला जा, ज्ञानोबरायांचा चेहरा पहा, पांडुरंगाचा चेहरा पहा, पाहिल्यावर असं वाटतं की आता हे नित्य ज्ञानोबरायालाच पाहत राहावं. नाही का? ज्ञानोबरायांच्या दर्शनाला बाबा भाग्यवान आहेत, अलंकापुरामध्ये राहतात आणि नुसतं राहत नाही, दर्शनाला नित्य जातात. आपण कधीतरी पुणे जिल्ह्यामध्ये वगैरे कीर्तन असले की बाबा आम्ही जात असतो. मग गेल्यावर असं वाटतं की अरे अरे आपण केवढी जीवनात चूक केली की आपण ज्ञानोबराला सोडलं. पुन्हा असं वाटतं कधीतरी माऊलीला प्रार्थना, माऊली बोलवा परत अजून, बोलवा परत अजून. एकाने मला विचारलं, म्हणजे काय मागता माऊलीजवळ? म्हणलं काही मागत नाही, माऊलीजवळ एकच मागतो की बोलवा पुन्हा, पुन्हा बोलवा, पुन्हा बोलवा. का? बाकी इतरत्र ठिकाणी काय चाललंय याचा विचार न करता परमेश्वराच्या स्वरूपाच्या समोर गेल्याबरोबर सर्वस्वाचा विसर पडतो. आता असं वाटतं की सर्वस्वासी मुकावे, सर्वस्वाला मुकावं आणि या परमेश्वराचं स्वरूप पाहत राहावं. अज्ञानी जीवाला अजून ते कळालेलं नाही, पण ज्या सत्पुरुषांना कळालं त्यांनी मात्र देवाच्या वर्णन केलं. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी, तो हा पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, विठो देखियाला डोळा बाई आहो. महाराज ज्ञानोबराय वर्णन करतात की सुख झाले ओ साजणी, किंवा आजी आनंदाशी आनंद माझ्या झाला, आज आनंदाला आनंद झाला, सुखाला सुख झाला. आज पाहता श्रीमुख सुखावले सुख, आज सुख सुखी झालं. डोळ्याची भूक नवजे माझ्या, कधी ती भूक मिटत नाही, असं तुमचं सौंदर्य. रुक्मिणी म्हणते पत्रामध्ये देवाला. आणि पुन्हा नुसतं सौंदर्य आहे का? विद्याही तशीच आहे महाराज. अहो भगवान परमात्म्यांनी निमित्त केलं सांदीपानी ऋषीच्या आश्रमामध्ये जाऊन विद्या ग्रहण करण्याचं. जगाला विद्या शिकवणारा परमात्मा अभ्यासाला कुठे जाईल? कशाला? शाळेमध्ये एखादा कलेक्टर गेला म्हणजे शिकण्यासाठी नाही जात, शाळेची योग्यता पाहण्यासाठी जातो किंवा एखाद्या शाळेची महती वाढवण्यासाठी जातो. तसं भगवान परमात्मा सांदीपानी ऋषीच्या आश्रमामध्ये गेले म्हणजे विद्या ग्रहण करण्यासाठी नव्हे,
पुढे कलियुगामध्ये येणाऱ्या लोकांनी गुरु परंपरा मानली पाहिजे, गुरुकुलात राहिलं पाहिजे. यदच्चरती श्रेष्ठ हा, वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, ए रानुष्ठी ते सामान्य सकळ. पुढे गेले त्याचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता मी. पुढल्याचं अनुकरण करणारी ही संस्कृती आहे, म्हणून परमेश्वरांनी अनुकरण करून दाखवलेलं आहे. नाही तर 64 दिवसामध्ये 64 कला कोण कोण शिकू शकतं? एक कला. आता कला किती बरं, शिवणकाम कला आहे, गायन कला आहे, वादन कला आहे. पण त्या आता बाबांना माहिती आहे की एकटा मृदंग जन्मच्या जन्म काही लोक शिकतात, जन्मभर. आमच्याकडे परळी वैद्यनाथला एक मृदंगाचार्य होते, वैकुंठवाशी. ते आता 2 वर्ष झालं गेले, ज्ञानोबा माऊली लटपटे. आणि माऊली आम्हाला फार जायचा योग यायचा माऊलीकडे, जाण्यासारखा दुसरा माणूस नव्हता तिकडे. मग कधी वेळ असला की आम्ही आपलं त्या रस्त्याने, माझे कार्यक्रम तिथंच असतात भाऊ, जवळ परिसरामध्ये माऊलीच्या. आम्ही माऊलीकडे जाऊन बसायचं. बाबा माऊली काही ना काहीतरी वाजवत बसलेले असायचे किंवा पुस्तक समोर घेऊन ते हे करत असायचे. त्यांनी स्वतः बोलाची पुस्तकं काढली होती माऊलीने, पण तरी ते काहीतरी वाजवायचे. मग त्यांना विचार, माऊली काय करता? काही नाही म्हटले, काहीतरी शिकतोय. म्हटलं आता 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 म्हणजे शेवटी. ते म्हटले अजून काय शिकलंय आम्ही, असं तुम्हाला भ्रम वाटतो की आम्ही काहीतरी शिकलंय असं तुम्हाला वाटतं? म्हणले. ते फार गोड बोलायचे, नानासाहेब तुमचा भ्रम आहे, आम्ही काहीतरी शिकलंय म्हणून, पण आम्ही जीवनामध्ये काही शिकलं नाही बघा, हे उग शिकल्याचं सोंग केलंय म्हणायचे ते, त्यांची भाषा. काय सांगा, प्रभाकरराव, नानासाहेब अशी उपाधी देऊन बोलायचे ते. बाबा आहेत. सद्गुरू, महान सत्पुरुष सद्गुरू धोंडा महाराजांचं मनोगत वाचलं मी एके ठिकाणी. आणि त्या मनोगतामध्ये पूज्यश्री महाराज असं लिहितात की श्री विठ्ठल परमात्म्याच्या कृपेने आणि सद्गुरू गुंडा महाराजांच्या कृपेने आम्हाला पंढरपुरामध्ये चातुर्मास, बरेच चातुर्मास करण्याचा योग आला. पण इतके वर्ष ज्ञानेश्वरी समोर ठेवून ओम नमोजी आद्या इतक्या खांडणीचा सुद्धा यथार्थ अर्थ आम्हाला समजलेला नाही. कोण म्हणतं? आणि 4 वर्ष संस्था पार पडली की साधक लोक म्हणतात सगळं झालं. आता सगळं झालं नाही, आता तर सुरुवात झाली तुझी, घे पुस्तक. ते असं म्हणतात सगळं झालं, आता कीर्तन करायला रिकामा झालो, आता फार 4-5 वर्ष काढलं बुवा म्हणलं आता, आणि फार चांगलं. काही नाही रे, 3 टिपणं तर 3 गावात उडून जातात तुझे, 4थ्या गावात उघडा पडशील. साठवणीचं पाणी आणि झऱ्याचं पाणी फरक आहे. पण परमेश्वराकडे तसं नाही, तो विद्येचा सागर आहे. चराचरातली संपूर्ण विद्या येण्याची पडवणी वेद केला शहाणा. ओ वेदाला शहाणपणा परमेश्वराने दिलेला आहे. ज्याच्यामुळं वेद शहाणा झाला, ज्याच्यामुळं ब्रह्मदेवाला ज्ञान झालं. रिकामे तोंड करू गेले बडबड, गीते ऐसे गोड आतुडले, किंवा जयाचे पिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, आणि ते सदेह सच्चिदानंद का नव्हते म्हटले. ज्याच्या मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द वेद आहे. ऐका, देवाला संताला शास्त्र पाहून वागायची गरज नसते, तर देवाला आणि संताला पाहून शास्त्र ग्रंथ तयार होत असतात. तुम्हा आम्हाला शास्त्राधारे वर्तावे, मग तुमच्या आमच्यासाठी, परमेश्वराला नाही, संताला नाही. मग तुमच्याकडे विद्या आहे, आणि नुसती विद्याच नाही तर ती वयही आहे. तारुण्य रूप संपन्नो, भगवंताचं तारुण्य, त्याचं रूप, तारुणपणा हे फार महत्वाचं आहे. म्हणून तर तुकोबारायांचं प्रमाण आहे, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. सगळं असून उपयोग आहेच, पण प्रकृती शारीरिक स्वास्थ्य जर व्यवस्थित नसेल तर मला वाटतं कशाचाही आनंद घेता येत नाही. जगातल्या प्रत्येक गोष्टीला शरीर कारण आहे, शरीर साधन येण्याची शरीर, शरीरा येणे सरे, किंवा आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. सकाळीच आशिष महाराजांच्या घरी बसल्यावर साधकाशी चर्चा करत असताना मुख्य भाव मी हाच सांगितला की शरीर हे सगळ्याला कारण आहे.
10-5 मिनिट आता चर्चेमध्ये, आता सगळी साधक मंडळी भोवती बसलेली होती. आता त्यांच्याशी काय बोलावं, मग मी 10-5 मिनिटं हाच विषय सांगितला की म्हणलं मंडपातल्या प्रवचनाचा विचार सगळ्यांना धरून करायचा असतो. मंडपामध्ये गादीवर बोलत असताना नुसत्या साधकालाच कळालं, बाकीचे सगळे उपवाशी गेले तर वक्त्याला पाप लागतं. पण तिथं बोलताना ती भाषा सगळ्यांच्या जवळ जाणारी असावी. पण रूममध्ये साधक असल्यामुळं काही अवघड विषयाचं चिंतन त्यांच्यासमोर मांडलं मी. काही दुःखाच्या शंकाही सांगितल्या, काही योगभावाच्या गोष्टीही सांगितल्या, देहासक्ती दूर करण्याचंही सांगितलं आणि देहभाव वाढवण्याचंही सांगितलं. 2-4 शब्दामध्ये त्यांच्याशी चर्चा केली. हे महत्वाचं आहे. वय आणि पुन्हा सर्व काही आहे, पण द्रव्य सुद्धा असणं महत्वाचं आहे. परमेश्वराकडे सर्वच आहे. आता तू काय अनंत आहे, अगम्य आहे, अपार आहे. काही लोकांकडं रूप आहे, कला आहे, वय आहे, सर्व आहे, पण द्रव्य नसल्यामुळं त्या मनुष्याच्या जीवनाला कवडी मूल किंमत निर्माण होते. नामदेवाचं प्रमाण मी काल सांगितलं. द्रव्याविन नर जरी जाहला सुंदर, त्याविन तो चतुर शोभान पवे. अभंगाची सुरुवात आहे दीपेविन मनोहर. 4 चरणाचा अभंग आहे, नामदेव रायाचा आहे. माणसाकडं सगळं आहे, पण पैसा नसेल तर किंमत नाही. पैसा जर नसेल तर किंमत नाही. रात्री अरुबांनी थोडासा विषय सांगितला. जोवरी चाले बरवा धंदा, तोवरी बहीण म्हणे दादा. जोपर्यंत पगार आहे, मग जे नातराय वर्णन करतात, त्या धनाची झाली या तुटी आणि स्त्री वसू सोनी लागे. पगार आली, 1-1.5 लाख रुपये खिशामध्ये पडले की बायको समोर बसते आणि ती म्हणते, काय ती झुलकर नानाचं प्रवचन, त्याच्यापेक्षा माझ्या मालकाचं बोलणं गोड आहे, असं ती म्हणते. आणि ती नवऱ्याला म्हणते, मालक बोला तुम्ही, कुठलाही जरी महाराज आला तरी तुमच्या इतका हुशार नाही आणि तुमच्यासारखी स्वरेल वाणी कोणती नाही. याला वाटतं माझ्यासारखं. मग तो बोलायला लागतो, ती ऐकत राहते. पण एक दिवस असा येतो, रिटायरमेंट होते, सगळी पगार हिच्या नावावर पडायला सुरुवात होते. हा घरामध्ये एक शब्द जरी बोलला तरी बायको म्हणते, बंद करा, ते कर्कश बोलणं मला आता ऐका वाटत नाही. अरे काल तर झोलकरापेक्षा चांगलं होतं आणि आज कर्कश. त्या धनाची झाली या तुटी, स्त्री वसवसोनी लागे पाटी. आता नावडती तुमच्या गोष्टी आणि रागे उटी फडफडोनी म्हणले महाराज. अशी हळू आवाजात बोलतच नाही महाराज, जणू काय सुरफ नका चिरकायली कानाच्या जवळ येऊन. बरेच नवरे बायकांच्या बोलण्यानी बहिरे झालेत. काय म्हणणं आहे तुमचं सांगा, घाबरू नका हो यांना. 1,500 रुपये महिना म्हणजे फार नाही, यांच्या लालीला पुरं नाही, ते त्यांच्या मेकअपला संपून चाललाय ते. बरं जाऊ द्या, त्यांचं काय घेऊन बसलात. पत्नीची एक पात्र नाही, जगातले सगळे पात्र पैसा संपल्यावर फिरतात. हो, हे विनोदासाठी बोलावं लागतं. बायको बदलते आणि बहीण बदलत नाही का? अहो माय बदलते, ती जन्म देणारी, तुम्ही दुसऱ्याचं काय घेऊन बसलात. तुम्ही तुमच्या आईला मनासारख्या गोष्टी पुरवू नका, तिला योग्य वेळेला दवाखान्यामध्ये नेऊ नका, तिला गाडीवर बसून प्रवचनाला आणू नका. तर ती आई सुद्धा 4 चौघात बसून चर्चा करते, या मेल्याचा प्रवचन करून उपयोग काय म्हणते नाही का. आज 6 महिने झाले यांनी मला काही दिलं नाही. आई बदलते, बायको बदलते, बहीण बदलते, भाऊ बदलतात. सांगू सज्जनो, जगातले प्रत्येक माणसं तुमच्यावर बदलतात. सगळ्या जगाला जवळ करण्याचं साधन धन आहे आणि सगळ्या जगाला दूर लोटण्याचं साधन धन आहे. तुकोबाऱ्याचं गोड प्रमाण आहे, दुष्काळे आटीला द्रव्य नेला, द्रव्यानंच आणला होता आणि द्रव्य नेला मान. आणि स्त्री एक अन्न करिता मेली. पैसा आला, पगार आली की तीच लोक जी 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 करतात आणि तेच लोक पुन्हा श्वानापरी गती झाली अवघे करती हाड 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 म्हणते. एक कीर्तनकार दृष्टांत सांगत होते, मला काही बायको वगैरे नाही, पण ते म्हणले कोरोना काळामध्ये मी घरी होतो म्हणले. असं लाईव्ह सांगतात ते.
कोरोना काळामध्ये मी घरी होतो, म्हणले कीर्तन बंद झाले, मी बसलो होतो आणि माझी बायको कुत्र्याला पाहून म्हणू लागली, हाड मेल्या इथंच बसलास, हाड मेल्या इथंच बसलास. ते म्हणला मला कळू लागले हे कुत्र्याला नाही या कुत्र्याला आहे म्हणून. असं होतं. पण सज्जनो, या जगतामध्ये टिकण्यासाठी धनाची आवश्यकता आहे ग्रस्त आश्रमी माणसाला. कोण्या विरक्त महापुरुषाचं ऐकून धनाचा त्याग करण्याच्या भ्रमात पडू नका. विरक्ताला धनाची गरज नाही, पण ग्रस्त्याचं पान धनाशिवाय हालत नाही हे विसरू नका. एखादा आमच्यासारखा एखादा म्हणेल धन दुःखाला कारण आहे, तुला तुला मान दुःखाला कारण आहे तुला, पण ग्रस्त आश्रमी माणसाच्या जीवनात याची आवश्यकता आहे. पुरुषार्थापैकी अर्थ हा एक पुरुषार्थ आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे प्रभू तुमच्याकडे धन आहे. द्रविण धाम, वय आहे, पुन्हा द्रव्य आहे, धन आहे. आणि एवढंच नव्हे, तुमच्याकडे सुंदर सुवर्णनगर आहे. सुवर्णनगर संपूर्ण गाव सोन्याचा. एक 2 BHKचा बंगला पाहिला तर मुली हो म्हणतात पुण्यासारख्या ठिकाणी. आणि सोन्याचं गाव पाहिलं तर रुक्मिणी म्हणते, हे प्रभू तुमच्याकडे सर्व काही असल्यामुळं जगातली कुठलीही स्त्री तुमच्याशी लग्न करण्याची तयारी करू शकते. रुक्मिणीचं बोलणं आहे भगवंताला. तुमच्याकडे काय नाही हो, तुमच्याकडे सर्व आहे. आणि कोणत्याही बाबतीमध्ये तुम्ही अद्वितीय आहात. तुमच्यासारखं कोणीच नाही. पूर्वी शाळेमध्ये प्रार्थना होती, तुझ्यासारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा. पुढचं मला पाठ नाही, विसरून गेलं. केशवा माधवा मधलं होतं नाही का, असं कशातलं होतं की जाऊ द्या. आता माझी शाळा होऊन भरपूर दिवस झाले. आठवलं म्हणून सांगितलं, पोटात काही ठेव नाही. गाणं आलं तरी म्हणावं. 1-2 म्हणले असते, पण कोष्टी बाबा समोर असल्यामुळे म्हणत नाही. म्हणून दाखवील कधी एखाद्या वेळा एकांतात भेट झाल्यावर. अशा सत्पुरुषांच्या समोर बोलताना मात्र फार चिंतन करावं लागतं. 1000 विषयासक्त जीवाला खुश करणं सोपं आहे, पण एका महात्म्याला प्रवचनात प्रसन्न ठेवणं फार अवघड आहे, फार कठीण आहे. सज्जनो, तुम्ही अद्वितीय आहात आणि तुमचे सर्वच गुण, एक नाही सर्वच गुण मनाला मोहून टाकणारे असल्यामुळं जगातली कोणतीही कुलवती, धैर्यशील आणि श्रेष्ठ कन्या तुमच्याशी विवाह करण्यासाठी नेहमी होकार देईल. शब्द वापरलेत बरं का, लक्षात ठेवा. कोणते कोणते? धीरा पतिम कुलवती, कुलवती कुलाचार जाणणारी. आता ह्या गोष्टी कलियुगामध्ये सांगण्यासारख्या योग्य राहिलेल्या नाही आहेत. आपण कोण्या कुळातले आहोत, आपली आजी कशी वागली, आपली आई कशी वागली, आपली पणजी कशी वागली, या गोष्टीचा विचार करून जगणाऱ्या मुली आता तुम्हाला क्वचित सापडतील. त्या उलट आईलाच म्हणतात. आई जर काही शिकवायला की आई गेला तो काळ, आता आम्ही मॉडर्न युगातले आहोत. कुठं घेऊन बसलीस ते पदरण साडी, नामुकन तमुकन तमुकन यंग यंग. आता आमचा झिंगाटचा काळ आहे आताचा, हा सैराटचा काळ आहे आमचा आताचा. हिला कुलवती उपमा देण्यात येत नाही. धैर्यशील आणि श्रेष्ठत्वाने. कोण अशी कन्या ती तुम्हाला वरून घेणार नाही? तुम्हाला या जगातली प्रत्येक जी सुंदर आहे, दिसायला योग्य आहे, जी चांगली आहे, ती तुमच्यासाठी लग्न स्वप्नात सुद्धा होकार देतील मुली तुम्हाला. रुक्मिणी म्हणते दुसऱ्या पत्रामध्ये. पण 3ऱ्या श्लोकात रुक्मिणी म्हणते, हे प्रभू, पण जगातल्या कोणत्याही मुली तुमच्याशी विवाह करण्याच्या योग्य आहेत, त्या तुम्हाला वरून घेऊ शकतात. तुम्ही कुल शील रूप संपन्न आहात, पण तन्मे भवान खलु व्रतपती रंग जाया
हे प्रभू मी तुम्हाला वरून घेतलेलं आहे. आता माझं प्रेम तुमच्यावर झालेलं आहे. आणि नुसतं झालेलं नाहीये की मी मनोमन तुमच्याशी लग्न केलेलं आहे, अजून देहानं झालं नाही. पण लग्न या शब्दाचा अर्थ काय, वरून घेणे या शब्दाचा अर्थ काय, मनोमिलन, एक होणे. देह दोन पण विचार एक, गोत्र दोन पण शेवटी एकत्व ज्याच्यामध्ये आहे. विचार अनेक पण जीवन जगत असताना एक विचार, ही लग्नता, एकता मी तुमच्याशी वरून घेतलेलं आहे. मी तुम्हाला अर्पित झालेले. महात्मार्पितश्च भवतो तत्र विभो विदेही. मी तुम्हाला अर्पित झालेले. कोणत्याही गोष्टीमध्ये समर्पणाला किंमत आहे बरं का, वरपंगाला नाही. वरपंग भावनेने केलेली गोष्ट क्षणिक सुखाची निर्मिती करून देते, धनाची निर्मिती करून देते, पदाची निर्मिती करून देते, पण नित्य आनंदाची निर्मिती करून देत नाही. आनंद निर्माण करून घेण्यासाठी समर्पणाची आवश्यकता असते. आणि शुद्ध समर्पण झालं की मग मात्र सगळ्या गोष्टी आपल्या मागे येतात. पद, प्रतिष्ठा, मुक्तमुख, हे सगळं. तन्मे भवान खलु वृत्तः. हे प्रभो मी तुम्हाला वरलेलं आहे. आणि नुसतं वरलेलं नाही तर माझं सर्वस्व मी तुम्हाला समर्पित केलेलं आहे. सर्वस्व, काया वाचा मने इंद्रिया सहित. मिळून गेले पुढे. मरणाची आईलीकडे ते पुढच्या 2-3 खाडण्या सोडून दिल्या आणि मिळून गेले पुढे. एवढ्या पदाचा जर विचार केला तर या श्लोकाचा भाव बाबा सारखा होईल. मी तुमच्या जशी कशी तुका हे नवे सारिता निराळे आणि लवण मिळविता की लवणाची कुंजरी सुदलिया सागरी, जसं ज्ञानोबा वन करतात तशी अवस्था. मिठाची हातीन केली आणि समुद्रामध्ये सोडून दिली आणि पुन्हा परत येईल म्हणून करणारा वाट पाहत बसला. आता येईल का परत? अहो मीठ त्या पाण्याचं एक अंगच आहे. नवे सारिता निराळे. तसं आता मी तुम्हाला काया वाचा मनानं समर्पित झालेली आहे. फक्त 2 देहानं उरलेली आहे मी, नाही तर तुमच्या स्वरूपात मी सर्वच तुका म्हणे जीव भाव देवा पायी सर्व तुम्हाला समर्पित केलेलं आहे. ठेवून या काही न मागते, हे सर्व मी तुम्हाला दिलेलं आहे. फक्त एवढंच करा. महावीर भाग भीम शरतु चैत्य आराध. हे प्रभो मी तुम्हाला स्वीकारलेलं आहे, पण मी स्वीकारण्यामध्ये आनंद नाही. ज्या दिवशी तुम्ही मला स्वीकाराल त्या दिवशी आनंद आहे. मी तुम्हाला मानण्यात आनंद नाही, तुम्ही मला मानण्यात आनंद आहे. विदुर काका आपल्या पत्नीला सांगतात 3 स्कंदामध्ये भागवताच्या, विदुराने परमेश्वराला देवा 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 म्हणून हाका मारण्यात आनंद नाही, त्यांनी आपलं नाव घेऊन बोलवण्यात आनंद आहे. आणि तेवढ्या सभेमध्ये भगवान मला काका म्हणले. रात्री सांगितलं ना, हा माझा बाप आहे, हा माझा बाप आहे, हा माझा बाप आहे म्हणण्यापेक्षा त्यांनी म्हणायला पाहिजे ना, हे हा माझा मुलगा आहे, हा माझा मुलगा आहे म्हणण्यापेक्षा त्या मुलांनी एकदाच म्हणायला पाहिजे हा माझा बाप आहे. बापाने कोटी वेळा सांगण्यात आणि मुलांनी एक वेळ सांगण्यात जे सुख आहे, तसं मी तुम्हाला वरून घेण्यामध्ये आणि तुम्ही मला स्वीकारण्यात जो फरक आहे. पण आपली भक्ती, आपण केलेली साधना देवासाठीच आहे, केली पाहिजे. पण ती परमेश्वराला स्वीकारेल का नाही, परमात्म्याला ती आवडेल का नाही, हे सुद्धा तपासून पाहणं माऊली गरजेचं आहे. आपण जे करायलो ते महत्वाचं आहे. स्वयंपाक करण्याला किंमत नाही, खाणाराला आवडायला पाहिजे तर स्वयंपाकाची सारता निर्माण होते. हिच्या आवडीने सगळे पदार्थ केले आणि खाणाराच्या आवडीचा एकही पदार्थ सुग्रणी आणि उदारे रसज्ञ आणि जेवणारे ज्ञानोबा म्हणतात. नवऱ्याला आवडत नाही कारल्याची भाजी, हिने मुद्दाम ती केली. दत्त जयंती वगैरे काही म्हणत नाही, काठी उचलतो मला. तशी स्थिती आहे.
भगवान तुम्ही मला स्वीकारा. आणि हे बघा, असो नसो भाव आलो तुझे अठाया, कृपादृष्टी पाहे मजकडे पंढराया. आता मी कसा आहे, मी अवगुणी, मी अन्यायी, अमुक तमुक, हे ते सगळं आपण पाहिलेलं आहे. माझा स्वीकार करा हे कमलनयना. गोमायुवन मृगपतेर्बली अंबुजाक्ष. असं होऊ नये की सिंहाचा वाटा हरणाने घेऊन जाऊ नये. सिंहाचा घास सिंहाच्याच मुखात गेला तर शोभतो. इथं ती मराठी टीका करत असताना ती टीकाकार चुकलेली आहेत बरं का. इथं रुक्मिणी संवरातला जो 39वा 3रा श्लोक आहे, त्या श्लोकाचा असा अर्थ होतो की वाघाचा घास हरणाने नेऊ नये. आणि इथं लिहिलेले सिंहाचा घास हरणाने नेऊ नये, इथं लिहिलेले सिंहाचा घास कोल्याने नेऊ नये. म्हणजे ते लिहिणारा थोडासा इथं चुकलेला आहे, तेवढी टिक करून घ्या. तुम्ही म्हणाल वारे वाझोलकर माणूस त्याच्यापेक्षा हुशार नाही, पण ऐकलेलं आहे आणि श्लोक तसं सांगतो. शब्द कसा आहे, गोमा युवन मृग पतेर बली. मृग म्हणजे हरिण, जंबूक म्हणजे कोल्हा. इथं जंबूक शब्द नाही, इथं जंबूक म्हणजे नाही. सिंहाचा घास जंबुकाने न्यावा असा जर असतील तर मग तो अर्थ होत होता. इथं मृगाने न्यावा असा आहे, कारण मृग शाकाहारी आहे माऊली, हरिण. रुक्मिणी उपमा देताना म्हणते की अहो कोल्हा सिंह एका, त्याचं वर्णन नाही, वेगळं आहे. पण इथं मृग म्हणजे अभक्षभक्षण करणारा प्राणी नाही. मृग चारा खातो, मृग पाणी पितो, कवळे कवळे पानं खातो. हा शाकाहारी आहे, मांसाहारी नाही. मृग, हरिण मांसाहारी नाही. तुम्ही सिंह आहात, सिंह. बघा, रुक्मिणी शिशुपालाला वाईट म्हणत नाही या श्लोकात. तो त्याला मृगाची उपमा देते शिशुपालाला, कोल्ह्याची, लांडग्याची, कुत्र्याची नाही. कारण मोठी माणसं जेव्हा बोलतात ना, ते वाईट जरी बोलू लागले तरी त्यांचे शब्द उंचीचे असतात. बघा, जरी ते बडबड करू लागले तरी त्यांचे शब्द उंची. ते एखाद्याची निर्भत्सना जरी करू लागले तरी त्याच्या उंचीचे. तसं तर ते कुणाला वाईट, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, किंवा ये रवी तरी मी मूर्खू, अशा काही जर गोष्टी सोडल्या तर तुम्हाला एकही अपशब्द ज्ञानेश्वरीमध्ये दिसणार नाही. हे श्रेष्ठांचा श्रेष्ठ भाव आहे. ते आपल्या मुखाला येतं भाईताडा, अमुक तमुक, आपण बोलायला लागतो मूर्ख, असा तसा, नालायक, अमुक. फार काही झालं शहरातले रॅस्केल म्हणतील, नालायकच म्हणतील. पण रुक्मिणी माता शिशुपालाला वाईट म्हणत नाही, फक्त एवढंच सांगते, भगवान आपल्यासारख्या वीराचा भाग म्हणजे माझं जीवन आहे, आणि हे माझं जीवन तुमच्याच सहवासामध्ये शोभतं. हे शिशुपालासारख्याच्या सहवासामध्ये शोभत नाही. हिरा अंगठीतच शोभतो, पायातल्या बेडीमध्ये नव्हे. ही तशी अवस्था आहे. म्हणून प्रभू मी जर पूर्वी काही पुण्यकर्म केलं असेल, आता मी तुम्हाला या म्हणते, बोलवते, सगळं खरं आहे, पण तुम्ही येण्यासाठी पुण्य पाहिजे ना. परमेश्वर येण्यासाठी पुण्य पाहिजे, सद्गुरु कृपा पाहिजे. गुरु कृपा झाली की परमात्मा भेटतो. शबरीला मिळाला नाही का? मतंग ऋषींनी सांगितलेलं होतं, शबरी चिंता करू नको, ब्रह्मांडाचा मालक एके दिवशी तुला भेटायला येईल. आणि त्या गुरुवाक्यामध्ये एवढी ताकद होती की तुका म्हणे खरे झाले आणि एका बोले संताच्या. म्हणून देवाच्या भेटीसाठी काय काय लागतं? एक व्रत लागतं. ज्यांना ज्यांना, काही लोकांना देव व्रतानं मिळाला, काही लोकांना देव तपानं मिळाला, काही लोकांना देव भजनानं मिळाला, आणि काही लोकांना देव गुरुकृपेनं मिळाला, आणि काही लोकांना देव पुण्यानं मिळाला, आणि काही लोकांना देव महापापानं मिळाला. रावणानं कोणतं पुण्य केलं होतं? महापापी होता, तरी परमात्मा त्याला भेटलेच कोण्यातरी रूपाने. देवाला भेटण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहे. परमात्मा असं नाही की आता तुकडोजी महाराज तुमच्याकडचे आहेत, तुकडोजी महाराज म्हणतात ना, मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव. देव आशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. तुकोबरायचं तर फार गोड प्रमाण आहे,
तुकोबाराय म्हणतात, लटिक्या माझी भलान म्हणे म्या देव देखिला. कलियुगात जर एखादा मनुष्य म्हणत असेल मला देव दिसला, तर तुकोबाराय म्हणले हा लबाड लोकाचा अध्यक्ष आहे म्हणले. याच्या इतका लबाडच कोणी नाही. देवाच्या प्राप्तीसाठी हे पाहिजे, पुरुतेष्ट दत्त नियम व्रत देव विप्रह गुरुवचनादिभिरलं भगवान परेशः आराधितो यदि गदाग्रजयत्यपानिं गृह्णान्ति मेन दम घोष सुता दयोन्यन्ये. महाराज मी जर यापूर्वी, रुक्मिणी म्हणते परमेश्वर, आता सुदेव ब्राह्मण वाचून दाखवायले ते विसरू नका, रुक्मिणी समोर नाही. सुदेव ब्राह्मण रुक्मिणीची भावना श्रीकृष्णाला वाचून दाखवायलेत, भगवान सर्वांगाची कान करून ऐकायलेत, सुदेव ब्राह्मण सांगायले. रुक्मिणी म्हणते देवा, मी जर यापूर्वी माझ्या पूर्वजन्मामध्ये किंवा या जन्मात किंवा मागील अनेक जन्मामध्ये मी काही व्रत केलं असेल, देवा ब्राह्मणाची सेवा केली असेल किंवा काही सत्कर्म केला असेल, जीवनामध्ये मनुष्यानं सत्कर्म करावं. सत्कर्म कोणतं आहे? विहीर पाडावी सत्कर्म आहे, पानपोई बांधावी सत्कर्म आहे, घराच्या समोर झाड लावावं सत्कर्म आहे, ताणेल्याला जीव घालावं, ताणेल्याला पाणी पाजावं, भुकेल्याला जीव घालावं हे सत्कर्म आहे. हे सामान्य माणसाला महापुण्य कमवून देण्याच्या संधी आहेत. आता सासूला भाकर घालीत नाही ती परस्तू माणसाला कशा जीव घालतील? त्या नवऱ्यालाच विचारतात, हॅलो तुझ्यासाठी किती पोळ्या लाटू? मग तो म्हणतो आता मी मित्राकडे जेवलेलो आहे, एकच कर, एकच करते, एकच. मग त्याला दोन्हीची भूक असली तरी तूच म्हणला होतास ना एक कर, एकच केली, खायन झोप. अरे आजकालच्या नवऱ्याला पोटभर जीव घालण्याची कुवत नाही यांची. हे खेड्यापाड्यामध्ये आहेच, अजूनही शहरात काही चांगली लोक आहेत, पण पूर्वीच्या बायका सगळ्या माणसांचं भोजन होऊन 4 पोळ्या शिल्लक राहतील एवढ्या टाकून ठेवत होत्या. ऐन वेळेला कोणी आलं तर. घरामध्ये स्वयंपाक पुण्याचं काम आहे, जीव घाला. एक सांगतो, महिन्यातून एखादा का होईना मनुष्य परस्तू घरात जीव घाला. घरचेच माणूस एक जण ते माझ्या जावयाला मी 8 दिवसाला जीव घालते, त्याला पूर तिकडं नेऊन कुठं? नात्या गोत्यातला नव्हे, कोणीतरी साधू वारकरी ज्याचा आपला काही संबंध नाही, पण ज्याला अन्नाची गरज आहे, तो जर घरी येऊन जेवला तर 1 महिन्याला 1 मनुष्य जेवला तर त्या घरामध्ये काही कमी पडत नाही. पाणी पाजा कोणाला, पाणी, झाड लावा, फळाचं लावा, सावलीचं लावा, वृक्षाची फार मोठी गरज आहे. महाराज शास्त्र सांगतं की माणसानं मरायच्या अगोदर एक तरी झाड लावून मोठं करून मरावं. आपण जर नरकाला गेलोत आणि एखादा महात्मा त्या झाडाच्या सावलीला येऊन बसला, आपण मेल्यावर, आणि त्या महात्म्यानं अर्धा तास त्या झाडाखाली जर झोप घेतली आणि त्यांनी जर झाड लावणारला आशीर्वाद दिला तर महापापी जरी मनुष्य असला तरी वैकुंठाला जातो म्हणे. मला तो श्लोक पाठ नाही आहे, पण मी वाचलेला आहे, पाठ करून नंतर सांगेल तुम्हाला. गरुड पुराणातला श्लोक आहे तो, माझ्या वाचनामध्ये गेला. गरुड पुराणामध्ये गरुडाला भगवान परमात्मा सांगताना त्याच्यातला येतो. पण 1 झाड लावून तरी हे करा. आपण लावण्या, मग एक जण म्हणला मी 10 झाडं लावली, कशाची? गांजाची? हे नाही, फळाचं तरी असावं, फुलाचं तरी असावं, नाही तर सावली देणारं तरी असावं, असं झाड. रुक्मिणी म्हणते, हे देवा, मी पूर्वी एखादं झाड लावलं असेल, एखादी विहीर पाडलेली असेल, किंवा काही यज्ञादी पुण्य केलेलं असेल, किंवा काही दान केलेलं असेल, मी पूर्वी दान सुद्धा करा, साधू पुरुषाला दान करा. धर्माचा एकच पाय शिल्लक आहे, त्याचं नाव आहे दान. नामामुळे, दानामुळे सध्याचा धर्म टिकून आहे. आजही लोक अन्नदान करतात. एवढ्या लोकांना जेवायला आहे ना संध्याकाळी, एवढ्या लोकांना जेवायला, एवढ्या लोकांना. किती श्रेष्ठ दान आहे, अन्नदानासारखं श्रेष्ठ दान नाही.
आता आज 5 तारीख आहे. 5 तारखेला सकाळचं अन्नदान धनराज भाऊ जानरावजी गोंडचार आणि संध्याकाळी ययाती भीमराव तायडे अकोला यांचं अन्नदान आहे आज. यांचं अन्नदान आहे. श्रेष्ठ दान आहे. श्रेष्ठ दान. दान करा. मग दानामध्ये आता अन्नदान आहे, स्वर्णदान आहे, अमुक आहे, तर मग वाटलं एखाद्याला सोनं दान करा. ते म्हणाल कुणाला करावं, आता ते तुमचे तुम्ही पहा. वस्त्रदान करा, द्रव्यदान करा, दक्षिणादान करा, अन्नदान करा. आता ते टेबल लावलेलं आहे, तिथं काही दान धर्म करा, देणगीच्या स्वरूपानं काही असेल तर. मी मगाशी सांगितलं, एका महाराजांनी एका महाराजाला अर्धा किलो श्रीकृष्णाची मूर्ती भेट दिली. सोन्याची मूर्ती भेट दिली काल. एखादा जर ज्ञानोबरायांचा उपासक असेल तर त्याला ज्ञानोबरायांची आमच्याकडे एक महाराज होते, ते पारायण करायचे आपल्या बाबासारखे. आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला 1 किलो ज्ञानोबरायांची चांदीची मूर्ती करून दिली. जन्मभर पूजा करायची त्या मूर्तीची. किती श्रेष्ठ दान आहे. बाबा पारायण करतात, पुढे ज्ञानोबरायांची चांदीची मूर्ती अशी ठेवून त्यांच्याकडे पाहून किती जन्मभर पुण्य होईल. काही सत्पुरुष भागवत कथा करतात, काही करतात, त्यांच्यासाठी काहीतरी दान धर्म करा. फक्त एवढंच आहे, महाराज म्हणतात की ते निष्काम होऊन करा, काही अपेक्षा ठेवून करू नका. अपेक्षा ठेवून केलेलं दान मनुष्याला सुख देतं पण पुण्य नष्ट करतं. निष्काम होऊन दान धर्म करा, ते नेहमी आपल्या अडचणीच्या काळामध्ये उभं टाकतं. रुक्मिणी म्हणते, मी तसं काही दान केलं असेल, काही नियम केले असतील पूर्वी. आता काही नियम असतात काही लोकांचे, पहाटे उठायचं, तुळशीला पाणी घालायचं, ज्ञानेश्वरी वाचायची, गाथा वाचायचा, काहीतरी नियम जीवनामध्ये केलेले असतील. मी पूर्वी काही व्रत केले असतील, एकादशी, सोमवार, नृसिंह जयंती, गोकुळाष्टमी, रामनवमी यासारखे काही मी व्रत केले असतील तर ते पुण्य माझ्या कामाला येईल. मी काही ब्राह्मणांची सेवा केली असेल आणि मी कोण्या गुरुचं पूजन केलेलं असेल तर परमेश्वराची आराधना, देवा ब्राह्मणाची पूजा करावी. साधू विरक्त महापुरुषाची पूजा करावी, पण त्यांचा अधिकार असावा. महाराज तुम्ही आमच्यासारख्याचेच पाय धुवायला उभा टाकता, काय आमच्याजवळ पाय धुवण्यासारखं सांगा. ठीक आहे, औक्षण केलं, गंध लावला, ओवाळलं, साहजिक आहे. आई ओवाळू शकते, बहीण ओवाळू शकते, आपण औक्षण कुणाचंही करू शकतो, पण पूजा मात्र कुणाची करीत जाऊ नका. आता उद्या महाराज यायलेत, त्यांचं दर्शन घ्या, पाद्यपूजा करा, ओवाळा. पांडुरंग बाबा आहेत, कोष्टी बाबा आहेत, यांची योग्यता आहे. कारण त्यांच्या इतकं अजून त्यांचं वय जेवढं परमार्थात गेलं तेवढं अजून आमचं वयसुद्धा नाही. पण आम्ही पूज्यतेला कारण आहेत. पूज्यतेला कारण कोष्टी बाबा आहेत, यांची पूजा करा. मी सांगतो, माझं ऐका. घाली संताशी आसने पूजा करी, काया वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. गुले बाबा यायलेत, महाराज यायलेत, कोष्टी बाबा आहेत. ही माणसं पूज्यतेच्या योग्यतेची आहेत. समोर बाबा आहेत म्हणून स्तुती नव्हे, हे वास्तव आहे. यांची तेवढी साधना आहे, उपासना आहे, एवढा त्याग आहे, आणि यांनी एवढं संप्रदायासाठी केलेलं आहे. महाराज अशा लोकांची करा. कधी कधी काय होतं, अयोग्य माणसाची पूजा जर केली तर त्याचा अहंकार वाढतो. म्हणून मी मुद्दाम सॉक्स घालून येत होतो. कशासाठी? सॉक्स घातलीत पाणी घालू नका म्हणायला, हे सांगायला. सज्जन हो, पण एवढं मात्र, एखादा महात्मा जरी, महात्मे लोकांना ते आवडत नाही, पण तो जरी करू, केवटानी रामाचे पाय धुले, स्वार्थ दडलेला आहे त्याचा. साधूची सेवा केलीच पाहिजे, साधूची पूजा केलीच पाहिजे. ते नकोच म्हणत असतात, त्यांना ते आवडत नाही. पूज्यता डोळ्यानं देखावी, स्वकीर्ती कानीन ऐकावी, हे अमुकायसी नोहावी, शीची लोका, त्यांचं ते ठरलेलं असतं. पण तरी आपण बाळ हट्ट त्यांच्यासमोर केला पाहिजे. मी जर पूर्वी कोण्या ब्राह्मणाची पूजा केली असेल, कोण्या गुरुची, आराधितो यदी गदाग्रज येत पाणीम
घृणातु मे मेन दमघोष सुता दयोन्ये मी जर कोणी अन्य गुरु सोडून काही पुण्य केलं असेल, व्रत केलं असेल, दान केलं असेल, धर्म केला असेल, काही साधना केली असेल, तर प्रभू तुम्ही यावं आणि माझं पाणी ग्रहण करावं आणि शिशुपालादी इतरांना माझ्या जीवनातून दूर करावं जर काही असेल तर. पण आता ही माझी चिंता आहे. 4था श्लोक आहे हा. माझी ही चिंता आहे. तुका म्हणे धन्य ऐसा दिवस तो कोण. मी मापायलाच लागलेले घटिका बोटे दिवस लेकी दरुनिया माप कैयता देखेन माझा माय बाप. मला अपेक्षा लागलेली येईल का नाही. देव कृपा करील मज काय लाज राखील. काय ऐसे पुण्य होईल गाठी घालीन पायी देवाची मिठी. मज तो कुरवाळील जगजेटी दाटईन कंठी सद्गदित. काय हे निवतील डोळे सुखते देखोनी सोहळे. संचित कैसे ते न कळे होतील डोहाळे वासनेचे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. टाळी वाजवा म्हणाल. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. 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 हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण हे नाथ नारायण वासुदेव. 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. टाळी वाजवा भजन करा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 विठ्ठल 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव
जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी म्हणा सर्वजण म्हणा हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण 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 हरी जय जय राम राम कृष्ण असो हे प्रभू तुम्ही येऊन माझा स्वीकार करा. हे अजिता शोभाविनी त्वमजितो द्वैहणे विदर्भान् गुप्तसमेत पृतनापतिभिः निर्मथ्य चैद्य मगधेन्द्र बलं प्रसह्य मां राक्षसेन विदुनोद्वय वीर्यशुल्काम. हे प्रभो मी तुम्हाला सांगते, तुम्ही म्हणाल आता पत्र तर पाठवलं पण कसं यावं, मीच तुम्हाला सगळा पत्ता सांगते, सगळं सांगते, मी जसं सांगते तसं करा. हे अजिता आमच्या घराण्याचा नियम आहे, पत्रामध्येच आहे 5वा श्लोक. विवाहाच्या आदल्या दिवशी तुम्ही या, आमच्या राजधानीमध्ये गुप्त रूपानं या आणि नंतर सेनापतीसह शिशुपाल व जरासंधाची सेना बळाने उद्ध्वस्त करून टाका आणि आपल्या शौर्याचे मोल देऊन राक्षस विधीने माझे पाणी ग्रहण करा. राक्षस विधी आता हे तुम्हाला असं तर काही मिळू देत नाहीत मला. मग तुम्ही काय करा, या आणि शिशुपाल आणि जरासंध हे जे उन्मत्त झालेले आहेत, माझा स्वीकार करण्यासाठी आलेले आहेत, गुप्त रूपाने येऊन तुम्ही त्यांच्याशी युद्ध करा, त्यांना मारा, त्यांना पराजित करा आणि त्यांना पराजित करून माझं तुम्ही पाणी ग्रहण कसं करा, राक्षस विधीनं करा म्हणतात. स्वइच्छेनं आणणं हा देव विधी आहे आणि बळच येऊन लग्न करणं हा राक्षस विधी आहे. तर या विधीनं तुम्ही येऊन माझं शौर्याचं तुम्ही हे दाखवून माझं पाणी ग्रहण करा. तर तुम्ही म्हणाल मग की ही वाईट प्रवृत्ती तर मारलीच पाहिजे, जरासंध शिशुपाल तर मारलाच पाहिजे, हे मारल्याशिवाय, आणि यांना मारणं काही तुम्हाला अवघड नाही आहे. पण अवघड काय, रुक्मिणीचे भाऊ मारून रुक्मिणीशी लग्न करणं ही अवघड आहे महाराज. शिशुपाल तर येऊ, जरासंध तर येऊ, मी मारू शकतो, पण मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते. अंतपुराणंत रचरी मणिहत्य बंधुम. तुम्हाला असं वाटत असेल
की अंतःपुरामध्ये माझ्या बंधूंना न मारता विवाह कसा करावा. कारण काही काही माणसांचा द्वेष आज असतो, पण कालांतरानं तो द्वेष संपून जातो. म्हणून द्वेषी माणसं मारण्यापेक्षा पापी माणसं मारलेली बरी असतात. पापी माणसं नेहमी समाजाला त्रास देतात महाराज. विंच्याचं दुःखच नाही, विंच्याच्या नांगीचं दुःख आहे. नांगी तोडल्यानंतर विंचू खिशात जरी घेऊन फिरलं तरी काही वाटत नाही. पुन्हा लहान लहान लेकरं बघा, नांगी तोडलेली विंची अशी अंगावर घेऊन खेळतात. विंचू काही करू शकत नाही. तसं द्वेषी माणसात आज न मानणारी माणसं उद्या कदाचित मानू शकतात, पण पापी मनुष्यात आणि दगडामध्ये कधीही बदल होऊ शकत नाही. माझे बंधू पापी नाहीत, माझे बंधू द्वेषी आहेत. आणि शिशुपाल वगैरे हे जे आहेत ते पापी आहेत, म्हणून तुम्ही त्यांना मारा, माझ्या भावांना मारू नका. सत्वामुद्वहे कथामती प्रवदाम. मी तुम्हाला एक उपाय सांगते. काय उपाय? ऐका देवा, पत्रामध्ये सांगते 6व्या श्लोकात. मी तुम्हाला एक उपाय सांगते. सगळं ठरलेलं असतं हो, सगळं माहितीच असतं सगळ्यांना अगोदर. फक्त पुन्हा काहीतरी झाल्यावर मग म्हणायचं माझी इच्छा नव्हती, त्यांनी मला. अरे नको नको, हे शिकूच नको. तुझे जर सगळं मोबाईल चेक केला तर लक्षात येईल कोणत्या बसस्टँडच्या जवळ यायचं, कोणत्या गाडीत जायचं, किती नंबरची गाडी, कुठं गाडी, ते सगळं ठरलेलं असतं. मी तुम्हाला एक उपाय सांगते. आमच्या घराण्याचा नियम आहे, आमची कुलाचाराची परंपरा आहे, फार जुनी आहे. विवाहाच्या आदल्या दिवशी कुलदेवतेचं दर्शन घेण्यासाठी एक मोठी मिरवणूक निघते म्हणले आमच्या घरापासून. जिचं लग्न आहे, आजही आपल्या घराण्यामध्ये काही कुलाचार असतात बघा, कुठे काही असतं, कुठे काही असतं. या देवाला जावंच लागतं, त्या देवाला जावंच लागतं, हे देवदेव करावंच लागतं. तशी रुक्मिणी म्हणते आमच्या कौंडण्यपूरची, आमच्या राजघराण्याची, आमच्या वडिलांची, भीष्मक राजाची एक परंपरा आहे. म्हटले काय? ज्याचं लग्न आहे त्यांनी आदल्या दिवशी, आमची एक कुलदेवी आहे आणि त्या कुलदेवीच्या दर्शनाला मोठी मिरवणूक निघते. मग त्या मिरवणुकीमध्ये सगळे असतात आणि तिच्यातून नववधूला नगराबाहेर, त्या मिरवणुकीमध्ये नववधू सोबत घेतली जाते आणि नगराच्या बाहेर गिरिजा देवी नावाची एक देवी आहे, तिच्या मंदिरात जावं लागतं. गिरिजा देवी नाव आहे तिचं. यस्याम बहिर्न नववधूर गिरिजा मुपेयात. गिरिजा नावाच्या देवीच्या दर्शनाला जावं लागतं. आता कौंडण्यपूर तुम्हाला जवळ आहे, मी कौंडण्यपूर पाहिलेलं नाही, तुम्ही पाहिलेलं असेल. 100 किलोमीटर आहे इथून, असं सांगितलं मला आशिष महाराजांनी. ते मला म्हटली दर्शनाला घेऊन जातो. म्हणलं पण जाऊन यायला 2 तास, जायला 2 तास, तिथं 1 तास, 5 तास जातात. म्हणलं मग नको, कधीतरी निवांत एखाद्या वेळा आल्यावर पाहू. आपणच रुक्मिणी आईसाहेबाला इथे बोलून घेऊ म्हणलं पत्र ऐकायला. तितक्या दूर जायचं कशाला आपण? एवढा चांगला मंडप, एवढी सुंदर सिस्टीम, एवढे संत पुढं बसलेले. आईसाहेब आल्या असतील गुप्त स्वरूपानं, फक्त कोणी मला दिसल्या म्हणून नका म्हणजे झालं. गिरिजा देवी आमच्या गावाच्या बाहेर, आणि त्या गिरिजा देवीच्या दर्शनाला आम्ही जात असतो. हे प्रभू तुम्ही या. भगवान परमात्म्याने हे ऐकलं. मग शेवटच्या श्लोकामध्ये स्वतः पार्वती फार, आपली रुक्मिणी फार कळवळून परमेश्वराला म्हणते, प्रभू नाही आला तर जीवन मात्र व्यर्थ जाईल, अट्टहास वाया जाईल. ज्याची इच्छा केली ते मिळालं तर जीवनामध्ये समाधान आहे, आणि जर नाही मिळालं तर ते दुःखाला कारण ठरू शकतं. अनंत जन्माची पुण्य, अनंत जन्माचं सुकृत, अनंत जन्माची साधना, अनंत जन्माचं पुण्य फलद्रूप झालं तर या. एक भक्त की हे आरजी, खुद गर्ज की हे गर्जी, आगे तुम्हारी मर्जी नहीं शाम भूल जाना. तसं ते म्हणतात ना, पद आहे ना, इतना तो करना स्वामी. तसं आता आमची इच्छा आहे, आमची अपेक्षा आहे, पण शेवटी मर्जी तुझी आहे ना.
अहो तुम्ही सगळं कराल हो, पण यायचं का नाही मर्जी आमची आहे ना. तसं यस्यांग घिपक चरज स्वणपणम महांतो वांछानुत्युमापतिरवात्मतमोपहत्ते यर्यांबुजाक्षण लभेय भगवत प्रसादम. ती सांगते देवा हे कमल नयना, आता तुमची महती मी काय सांगू. तुम्हाला असं वाटेल की या मुलीला या रुक्मिणीला मी इतका सोपा वाटलो का, पत्र लिहून पाठवून मला या म्हणायला, मला आज्ञा करायला, गावाच्या बाहेर गिरजीचं मंदिर आहे तिथं या, मला घेऊन जा, शिशुपालाला इथं लग्नाच्या अगोदरच मालकीन झाली म्हणले. मी जर तिच्या मनासारखा वागायला लागलो आत्तापासूनच तर ते कुणी फॅड काढलं की लग्नामध्ये जर वाकलं तर जन्मभर वाकावं लागतं, तो नवरदेव असा टाईटच राहतो. तसं नाही, मी तुम्हाला आज्ञा करत नाही, कारण तुमचा मोठेपणा मला सर्व माहीत आहे. हे कमल नयना, शंकरासारखे मोठे मोठे देव सुद्धा आपल्या आत्मशुद्धीसाठी तुमच्या चरणाच्या रजाची इच्छा करतात. देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी, नाम घेता वदनी दोष जाती. महादेव सुद्धा पांडुरंगाच्या चरणाची धूल कमल मला मिळावी म्हणून अपेक्षा करतात बाबा. पण मी नेहमी शंकर मोठेच आहेत असं नाही, ब्रह्मदेव मोठेच आहेत, विष्णू नारायण मोठेच आहेत, पण पांडुरंगा एवढा, गोपाल श्रीकृष्ण एवढा, विठ्ठला एवढा श्रेष्ठ देव जगाच्या पाठीवर कोणताही नाही असा श्रुतीनी, पुराणांनी, शास्त्रांनी आणि संतांनी निवाडा केलेला आहे. जो या देवाचाही देव आणि बळीया माझा पंढरीराव. तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात, ते आमचे कुलदैवत पांडुरंग. असं नाही, मला असं म्हणायचं नाही की याचा तुम्ही काही दुसरा अर्थ घेऊ नका, बाकीचे देव लहान आहेत आणि हाच देव मोठा आहे. मी नाही, त्या देवांनी हे मान्य केलं की विठ्ठल मोठा आहे. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे. रोज शंकरजी त्याची सेवा करतात. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. हे सगळं बघा तुम्ही. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. त्या अभंगातली एक 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 चरण. सर्वरांची विमानी गगनी दाटली सकळ, रखमाबाई माती वेगी उठवा घननीळ, रंबादिक नाचती. सगळं बघा त्याच्यामध्ये एवढं श्रेष्ठत्व आहे की ज्या विठ्ठलाच्या चरणाच्या प्राप्तीसाठी मोठे मोठे सिद्ध पुरुष सत्पुरुष आपला देहभाव विसरतात आणि रात्रंदिवस त्या श्री विठ्ठल चरणाचं चरण ज्याचे अति सुकुमार वर्णन केलेले महाराजांनी. आणि ते सुद्धा आपल्या आत्मशुद्धीसाठी आपल्या चरणांच्या धुळीचा सन्मान करतात. आणि माझी सुद्धा इच्छा हीच आहे की ती चरण धूळ मला प्राप्त व्हावी. माझा हक्क तुमच्यावर व्हावा म्हणून नाही, माझा अधिकार तुमच्याशी जोडावा म्हणून नाही, तुमची सौभाग्यवती होऊन तुमच्या डाव्या बाजूला मला बसता यावं म्हणून नाही, वामांगी रखुमाई देव त्याच्यासाठी नाही. माझी इच्छा एवढीच आहे की तुमचे चरणकमल मला प्राप्त व्हावेत, तुमची सेवा मला घडावी, तुमच्या सानिध्यामध्ये मला राहता यावं, तुमचं नित्य दर्शन मला व्हावं, ही माझी अपेक्षा आहे. म्हणून मी तुमची भार्या होण्याची इच्छा करते. मला तुमची पत्नी व्हावं वाटतं म्हणून. आणि हे प्रभू, मी जर आपला तो प्रसाद प्राप्त करू शकले नाही, तुम्ही जर मला न्यायला आला नाहीत, तुम्ही जर माझा स्वीकार केला नाही, तर मी काय करीन? मी थोर व्रत करीन आणि व्रत करून शरीराला कृश करून टाकेन. तुमच्या भजनामध्ये, तुमच्या नामचिंतनामध्ये उपवास धरीन आणि कृश करून एके दिवशी हा देहत्याग करून टाकेन. पण तुमच्या स्मरणात मरेन, तुम्हाला सोडून दुसऱ्या कुणाचंही स्मरण मी करणार नाही. हत्तीसारखं शरीर करण्यात काय मजा आहे? व्रत वैकल्य करून मेलेलं बरं. मी व्रत करीन
आणि या जन्मामध्ये व्रत करून मेलेन, दुसरा जन्म घेतला तर दुसऱ्याही जन्मामध्ये तुमच्या प्राप्तीची इच्छा करीन. त्या जन्मामध्ये इच्छा नाही झाली, तिसरा जन्म घेईन. असे एक नाही, शेकडो जन्म घेईन, शेकडो. पण कोण्या तरी जन्मामध्ये तुम्हाला प्राप्त करीनच. शत एका तरी जन्माच्या शेवटी कृपाळवा पोटी येईल दया. आज नाही घडलं तर कधी ना कधीतरी मी तुमची प्राप्ती करून घेईनच. पण ज्या दिवशी माझी शुद्ध योग्यता होईल, माझी व्रत दान तप फळतील, त्या दिवशी मग मात्र जीवनामध्ये माझ्या आनंदाची प्राप्ती होईल. हे प्रभो, आणि म्हणून जन्मामसून व्रत कृशान शत जन्म भिस्यात, शत जन्म भिस्यात, 100,000 जन्म घेईन. शेकडो जन्म का मला घ्यावे लागणार, पण शेकडो जन्मामध्ये का होईना, पण मी तुम्हाला प्राप्त करीन. आपण जीवानं सुद्धा रुक्मिणीची भावना ठरवली पाहिजे. देवा, या जन्मामध्ये जरी शक्य नाही झालं तरी कोण्या तरी एका जन्मामध्ये आम्हाला भेट दे. रुक्मिणीसारखी तीव्रता जरी आमच्या अंतःकरणात या जन्मात निर्माण नाही झाली तर कोण्या तरी जन्मामध्ये रुक्मिणी मातेसारखी तीव्रता आमच्या अंतःकरणात निर्माण व्हायला पाहिजे. म्हणून हे 7 श्लोकाचं पत्र ऐकावं. जीवनाच्या कल्याणासाठी, आपला आत्मभाव वाढवण्यासाठी, आपली वृद्धी, विचाराची वैचारिक वृद्धी वाढवण्यासाठी, तपश्चर्येमध्ये वाढ होण्यासाठी आणि परमेश्वराला भेटण्याची तळमळ अशी निर्माण व्हावी. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळ, किंवा पुच्छ तुटलिया साप सुरळी जैसी महाराज म्हणतात तशी तळमळ आमची व्हावी तुझ्या भेटीसाठी. आणि मग ब्राह्मणांनी हे 7 श्लोकाचं पत्र वाचलं. ब्राह्मण म्हणतो, हे यदुश्रेष्ठा इत्यद्ये गुह्य संदेशा यदुदेव मयारुतः वेर्मुष्य कतृ यच्छात्र क्रियताम तदनंतरम. हे यदुश्रेष्ठा, हे भगवान, रुक्मिणीने पाठवलेलं 7 श्लोकाचं पत्र मी घेऊन आलो. आता शांत बसू नका, काहीतरी विचार करा याच्यावर. ताबडतोब करा. आणि आता विचार करायला वेळ घालू नका. ते म्हणाले विचार करावा, पाहू 2-4 दिवसाला. नाही, आता वेळ संपत आला. 3-4 दिवस नाही जमत, आता कालावधी आपला संपलेला आहे. आजचे आज निर्णय घ्या. मग भगवान श्री शुकदेव सांगतात, वैदर्भ्यास तो संदेश निशम्य यदुनंदनः. रुक्मिणीचा हा संदेश ऐकून श्रीकृष्णाने ब्राह्मणाचा हात आपल्या हातामध्ये घेतला आणि हसत हसत म्हणाले भगवान त्या ब्राह्मणाला, देवा, आता हे पत्र ऐकून माझंही मन तिच्यात लागलेलं आहे रुक्मिणीमध्ये. मी वाटच पाहत होतो कोणाचं तरी पत्र येईल का, निरोप येईल का. मलाही रुक्मिणीशिवाय झोप येत नाही म्हणले. भगवान म्हणतात, माझंही चित्त तळमळ तळमळ करायला लागलेले आहे. पण रुक्मीचा माझा द्वेष आहे आणि रुक्मीच्या मनात माझा द्वेष असल्यामुळं मला रुक्मिणी प्राप्त होऊ शकत नाही. त्यांनी मला विरोध केलेला आहे हेही मला माहीत आहे. पण लक्षात ठेवा, एवढ्या क्षत्रियाच्या मधून मी माझ्या रुक्मिणीला, जसं अग्नीतून एखाद्या मांजरीने आपलं पिल्लू वाचवावं तसं मी माझ्या रुक्मिणीला वाचवीन. लाकडाच्या अग्निज्वाळातून आणावी तशी मी यांच्यातून आणून घेईन असं म्हणतात. आणि मग विवाह मुहूर्त जाणला. भगवान परमात्म्याने आपल्या सारथ्याला आज्ञा केली. दारुकाला सांगितलं, दारुका रथ जोड लवकर, आता मला जायचं आहे. आणि मग 4 त्या ठिकाणी आश्व जोडलेले आहेत. सस्य चाश्वे शैब्ये सुग्रीव मेघ पुष्प बलाहके. शैब्य नावाचा एक, सुग्रीव, मेघ पुष्प आणि बलाहक नावाचे 4 घोडे जोडले रथाला. आणि भगवान त्या रथामध्ये, दारुक हात जोडून भगवंताच्या समोर उभा राहिला. भगवान त्या रथामध्ये बसले. वेगवान घोड्याच्या साह्यानं तो रथ रात्रीत काटेवाडातून विदर्भ देशामध्ये येऊन पोहोचला. पुत्रप्रेमामुळे कौंडी नरेश भीष्मक आपली कन्या शिशुपालाला देण्याची तयारी करत होते. सर्व तयारीही झाली होती. सगळ्या स्त्रिया पुष्प, माळा, अत्तर वगैरे सर्व घेऊन तिथे उभ्या टाकलेल्या होत्या. ब्राह्मणाने विधी पूर्वक पूजन केलेले आहे. पुण्य हवाचन झालेलं आहे. भोजन सर्व आहे.
शुभ्रदंत पंक्ती, राजकुमारीला मंगल स्नान, लग्न कंकण, सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेदाने रक्षण कवच तयार केलेले आहे. आणि अथर्व वेदाच्या पुरोहितांनी महाराज भगवंताची प्रशंसा सुरू केलेली आहे. रुक्मिणीला सुदेव ब्राह्मण आलेला आहे, त्यांनी येऊन निरोप दिलेला आहे. रुक्मिणी चिंता करू नको, तुझी इच्छा पूर्ण झालेली आहे, तू म्हणल्याप्रमाणे भगवान आलेले आहेत. रुक्मिणी खुश झालेली आहे, अगोदर नाराज असणारी आता संतुष्ट होते. सख्यांना म्हणते मेहंदी काढा, मला नवरी बनवा, मला अलंकार घाला. मग तेवढ्यामध्ये रुक्मी म्हणतो आतापर्यंत नाराज होती आणि हे बामण कानात येऊन बोलल्या बोलल्या, ये बम्मन क्या बोला, म्हणजे पूछू उसको. बोलवलं. ब्राह्मणाने सांगितलं मी काही बोललो नाही, मी फक्त एवढंच सांगितलं की रुक्मिणी, शिशुपाल सुद्धा फार चांगला मनुष्य आहे, तू विवाहाला योग्य हो, तयार हो, हे सांगितल्यामुळं मग त्यांनी त्या रुक्मिणी गळ्यातला हार काढला, ब्राह्मणाला घातला. बरं केलं म्हणला तुम्ही. त्याच्यामध्ये मी तिथंच होतो त्या दिवशी, मला सगळं माहिती आहे. आणि मग खुश झाल्यानंतर भीष्मक राजा म्हणतो रुक्मी आपल्या घराण्याचा कुलाचार आहे, देवीच्या दर्शनाला गिरिजा देवीच्या नवरीला घेऊन जायचं. आणि मग सगळ्या करवल्या वगैरे सगळ्या होत्या. रुक्मिणीनं आपल्या आईला नमस्कार केलेला आहे, सुमतीला. आता आईला रुक्मिणीला माहीत होतं मालक पलीकडे येऊन उभा टाकलेत, तिकडल्या तिकडंच घेऊन जाणार आहेत, आईची माझी भेट होणार नाही. म्हणून आईच्या पायावर मस्तक ठेवते ना आईला म्हणते, आई यस्यात सर्व भावन मातृभावस्य वृद्धिका. हे आई तुझं प्रेम यथार्थ मला प्राप्त झालेलं आहे आणि तुझ्या आशीर्वादानं मला परमपुरुषाची प्राप्ती होणार आहे, मला आशीर्वाद दे, तूच माझी जगदंबा आहेस. बघा रुक्मिणीचे शब्द कसे आहेत ते, एवढा श्लोक लक्षात ठेवा किती गोड आहे. रुक्मिणी म्हणते कोणती जगदंबा मला माहीत नाही, आई तूच माझी जगदंबा आहेस आणि तुझ्याच आशीर्वादानं मला सर्व काही प्राप्त झालेलं आहे. म्हणून आईला नमस्कार करते आणि हळू 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 पण एकीकडे चिंता आणि एकीकडे भजन, श्रीकृष्ण श्रीकृष्ण सुरू आहे. पावलो पावलाला आलेले आहेत, देवीच्या जवळ उभा टाकलेले आहेत, नमस्कार वगैरे केलेला आहे. पहिली प्रदक्षिणा झालेली आहे, दुसरी झालेली आहे, तिसऱ्या प्रदक्षिणेला भगवान परमात्मा आलेले आहेत, आईसाहेबाला उचललेले आहे, रथामध्ये टाकलेले. तर जाताना शुकदेव परीक्षिती राजा संशय निर्माण करतात, हे भगवान एवढे सगळे लोक होते आणि रुक्मिणी उचलून नेली कशी भगवंतांनी सांगा. मग सांगायला सुरुवात केली. रुक्मीचे जे मित्र होते ते सगळे राजे होते, राजे. आणि ते राजे प्रदक्षिणा करताना विचार करू लागले, रुक्मीनं शिशुपालालाच रुक्मिणी द्यायची का ठरवली, आपण योग्य नव्हतोत का. ते राजे म्हणू लागले. बाकीचे तिथं राखायला आलेले ते मित्र रुक्मीचे. एवढ्यामध्ये रुक्मिणीनं काय केलं, आपली गालावर आलेली केसाची बट डाव्या हातानं अशी धरली आणि अशी कानामध्ये खोवली आणि तिरपी नजर करून त्या राजे लोकांकडे पाहिल्याबरोबर ते स्वरूप पाहून सगळे भ्रांती झाले, वेडेच झाले महाराज, हे रुक्मिणीचं रूप पाहून. आणि लाजले, लाजून खाली माना घातल्या बरोबर भगवंतानं उचललं, रथामध्ये बसवलं, भगवान निघून गेले. पाठीमागून रुक्मी गेला, बलरामाचं सगळं युद्ध झालं, सगळ्यांना प्रसंग माहीत आहे. आणि रुक्मिणी पण केला होता, रुक्मिणीला परत आणलं तर नगरीला येईल, अन्यथा येऊ शकणार नाही. पराजय झाला, आपल्याला सगळ्याला माहीत आहे. ते मुंडगावाला त्याचे 5 पाट काढले, आडगावाला आडवलं म्हणून गावाचं नाव आडगाव पडलं. अशी विदर्भातलेच गाव आहेत ना सगळे. वासुदेव महाराज सांगत होते या गोष्टी. म्हणले जिथं 5 पाट काढले त्या गावाचं नाव पडलं मुंडगाव. जिथं रुक्मिणी देवाला आडवलं, इकडे गाव आहेत बाबा ही सगळी, त्या गावाचं नाव पडलं आडगाव, असं वासुदेव महाराज सांगत होते. सद्गुरू वासुदेव महाराज सांगत होते. पण त्याचा काही इथं पुरावा नाही आहे, पण महात्म्यांनी सांगितलं आहे म्हणजे खरं आहे. आणि पुढे भगवान घेऊन गेले. गेल्यानंतर पुढे आता लग्न वगैरे कसं झालं तो काही माझा विषय नाही सांगायचा. मला फक्त पत्र सांगायचं होतं. भगवंतानी श्रीकृष्ण रुक्मिणी आईसाहेबांनी भगवंताला दिलेल्या पत्राचं मला निरूपण करायचं होतं आणि ते मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. असाच याचा अर्थ आहे, हे असंच आहे अशी माझी भावना नाही. पण आशिष महाराजांचे प्रयत्न, आमच्या आशिष महाराजांनी आणि आमचे येवल्याचे एक प्रसन्न दादा आहेत, त्यांनी मला फोन केला. मला म्हटले नाना, म्हणलं बोला. खूप दिवसापूर्वीची गोष्ट आहे. 3 दिवसाची प्रवचनमाला पाहिजे आम्हाला.
म्हटलं कुठं पाहिजे? मग त्यांनी मला असं असं सत्पुरुष होऊन गेले रामभाऊ महाराज आणि त्यांच्या तिकडे कार्यक्रम आहे, एक आशिष महाराज आहेत, त्यांची इच्छा आहे की तुम्ही यावं. सत्पुरुषाचं नाव सांगितलं की नाही म्हणण्या इतकी आपली योग्यता नाही. जोग महाराज शिक्षण संस्थेचे विद्यार्थी होते, ब्रह्मचारी होते, असे होते तसे होते, अशी प्रशंसा केली. मलाही वाटलं अशा महापुरुषांची सेवा करायला मिळणं भाग्य आहे. दत्त जयंतीच्या काळामध्ये एखाद्या गावात 3 दिवस राहणं म्हणजे मुश्किल आहे. सध्या हा सुगीचा काळ आहे, नाही कळलं तुम्हाला? एका दिवसामध्ये 3-4 कार्यक्रम करावे लागतात. आणि मग लोकही मला म्हणत होते काही पागल झालात का ना, इकडचे सगळे कीर्तनं नेमाचे, दत्त जन्माचे, अमुक तमुक सगळे सोडून विदर्भामध्ये काय आहे? म्हटलं आता काय आहे ते मी पाहिलेलं नाही. इकडं पूर्वी कार्यक्रम केलेत, अमरावतीला कथा झालेली आहे, श्रद्धासागरला वासुदेव महाराजांच्या तिथं 7 दिवस प्रवचनमाला केलेली आहे. 1 वर्ष श्रद्धासागरला, मला वर्ष आठवत नाही, पण प्रवचनमाला केलेली आहे तिथं. गुरुपुष्प प्रवचन तैसे हे जयांची केली स्मरण या ओळीवर 7 दिवस बोलण्याचा योग आला होता. त्याला 10-12 वर्ष, 10-11 किंवा 8-9-10 वर्ष होऊन गेले असतील. आणि 2008 सालाला अमरावतीला कथा झाली होती. त्याच्यानंतर अजून चिखलदरा तालुक्यामध्ये आणि पुन्हा आपल्या महाराजांच्या विहिरीवर असे 2-4 ठिकाणी कार्यक्रमाचा योग आला. तर म्हटलं ठीक आहे, आपण त्या अनुषंगानं येतो मी 1 दिवस. ते नाही म्हणले 1 दिवस नाही 3 दिवस पाहिजेत आम्हाला. त्याच्यामध्ये आता म्हणलं आता असं आहे 3 दिवस म्हटल्यावर कोण येणार? मग त्यांनी सांगितलं की महाराज येणार आहेत 3 दिवस आणि 3 दिवस तुम्ही, असे दोघांचे मिळून 6 दिवस. आणि कोष्टी बाबा पारायणाला असणार आहेत 7 दिवस. म्हणलं आता बाबा कोष्टी बाबा 7 दिवस राहू शकतात, मोठे महाराज 3 दिवस येऊ शकतात. श्री गुरु चंद्रशेखर महाराज येणं म्हणजे 3 दिवस त्यांचा सहवास तुम्हाला मिळणार आहे. मग आपलं तर काहीच नाही. म्हटलं आपण तर होकार द्यायलाच पाहिजे. पण त्यांना म्हटलं थोडंसं विचार करून मी सांगतो, आज फोन करण्यापेक्षा उद्या करा. मग ते मला म्हणत होते कोणता विषय सांगणार तुम्ही? म्हटलं आता मला कोणताच विषय सांगता येत नाही, तुम्हीच एखादा विषय सांगा, त्याच्यावर काय बडबड करायची ती मी करतो. म्हणलं मी तुम्हाला सांगू हा विषय तो विषय तर मला नाही जमायचा. मग ते जे कोण आयोजक आहेत त्यांना मला विषय कळवा. आशिष महाराज म्हणले महाराज आम्ही विदर्भातले आहोत, कौंडण्यपूर आमच्यापासून जवळ आहे, तर आम्हाला असं वाटतं की पत्र ऐकावं. म्हणलं पत्र सांगाय पात्रता लागते, अजून माझी पात्रता नाही, पण तरी प्रयत्न करू. म्हणलं नाही म्हणता आलं नाही, म्हणून मी होकार दिला. आणि इथे आल्यावर मात्र खूप आनंद झाला. आशिष महाराजांनी बोलवलं, रामभाऊ महाराजांची सेवा करायला मिळाली, कोष्टी बाबांचं सान्निध्य मिळालं, संगती पंगती देवा सवे घडी. तसं महाराजांच्यासोबत संगती घडली, पंगती घडली, आनंदही घडला. आता त्यांच्याशी फार चर्चा करता येत नाही, आपण अज्ञानी जीव आहोत, पण त्यांच्या सान्निध्यात बसायला मिळालं एवढं महत्त्वाचं आहे. त्यांचं दर्शन झालं, त्यांच्या समोर प्रवचन करायला मिळालं, हे मी माझं भाग्य समजतो. मोतीराम महाराजांची, सद्गुरू जोग महाराजांची पुण्यही आहे, माईचा आशीर्वाद आहे, तुम्हा सर्व श्रोतू सज्जनांची पुण्य. आशिष महाराजांनी बोलवलं, आशिष महाराज प्रेममूर्ती आहेत. मी सांगितलं एवढं डोक्यामध्ये नियोजन असूनसुद्धा कुठल्याही प्रकारचा संताप चेहऱ्यावर नाही. आता एवढं नियोजन करायचं म्हटलं किती उद्विग्नता निर्माण होते. आपण पाहतोय नियोजकाची अवस्था. कधी कधी ते नियोजक महाराजावर सुद्धा रागवतात. महाराज अहो म्हणले 3:10 झाले तुम्ही अजून आलेच नाही. ते कधी कधी पण आशिष महाराज एवढा शांत महात्मा की काही नाही, एवढं नियोजन. आणि सारखे फोन सुरू असतात, कोण कुठपर्यंत आला, कोण कुठपर्यंत आला, पण चेहऱ्यावरचं हास्य मात्र त्यांनी आणि हे नम्रता नष्ट होऊ दिली नाही. 3 दिवस झाली तरी मलाही इथे प्रवचन करायला मिळालं. या 3 दिवस एका विषयावर तुमच्या सर्वांच्या सानिध्यामध्ये बोलण्याचा भाव प्रगट झाला. गुरुवर्यांची कृपा, जोग महाराजांची कृपा, मोतीराम महाराजांची कृपा, माईचा आशीर्वाद, पूज्य कोष्टी बाबांनी केलेली प्रेमदृष्टी आणि तुम्ही सर्व श्रोत्यांनी आपल्या पुत्राचं लेकराचं बोबडे बोल ऐकावं तसं केलेलं श्रवण, सगळ्या मोठ्या प्रेमाने आवडीने, एवढ्या छोट्याशा खेड्यामध्ये एवढा मोठा उत्सव होणं हे आम्हाला सुद्धा नवल वाटतंय. धन्य कुष्टागाव, धन्य रामभाऊ महाराज, धन्य अन्नदाते, धन्य नियोजक, धन्य संयोजक की एवढा मोठा सोहळा इथे. असं वाटतं रात्री कोणीतरी म्हणलं की आळंदीला गेल्यासारखं वाटायला लागलेलं आहे.
पंढरपूरला गेल्यासारखी भावना निर्माण. सकाळी सकाळी बाबांचं ते पारायण आणि सगळ्यापर्यंत येणारा तो ध्वनी आळंदीची आठवण करून देतो. संध्याकाळचा कीर्तनाचा ब्रह्मानंद हे सगळं अद्वितीय आहे, अपूर्व आहे, की ज्याचं चिंतनही मला करता येणार नाही. एवढी साधक मंडळी सुंदर साथ केली गायनाची, वादनाची. कीर्तनालाही तेच असतात, हरिपाठालाही तेच असतात बाबा, आणि साथीलाही तेच असतात. म्हणजे त्यांचे सर्व कार्यक्रम त्यांच्यावरच अवलंबून असतात. नाही तर हल्ली ते म्हणतात आमची बोली फक्त, बाकीचं नाही आमच्याकडे. पण गायनही सुंदर आहे आणि त्यांचा भावही आहे, निष्ठाही आहे. अनेक साधक वृंद माझ्या समोर आहेत. सगळ्यांना नमस्कार करतो. महाराज मंडळांना नमस्कार करतो. बाबांना पुन्हा एकदा चरणावर दंडवत घालतो. तुम्ही सर्व संत जमला, 2-3 दिवस ऐकून घेतलं मला हे महत्त्वाचं आहे. काही अज्ञानी बुद्धीचं अज्ञान असेल, कधी शब्दाची पाहिजे तेवढी उंची नसेल, माझ्याकडे काही साधना नसेल, पण काहीतरी थोडं बहुत बोलण्याचा मी प्रयत्न केला. म्हणून तुम्हा सर्व वैष्णवांच्या चरणी दंडवत घालतो. आणि हे आईसाहेबांनी भगवंताला पाठवलेलं 7 श्लोकाचं पत्र मी तुमच्या समोर समर्पित केलं. जसं सांगता येईल सद्गुरू कृपेने तसं सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुम्हा ते विनवतू असे. तुम्ही संत माझ्या कडा कराल दिटीचा बहुडा आणि तुम्हा मानेल एवढा होईन मी. या न्यायानं तुम्हाला दंडवत घालतो. पुन्हा संध्याकाळी 7 ते 9 अजून कीर्तन आहे. 9च्या नंतर मग प्रवास सुरू होणार आहे. जायचं आहे संध्याकाळी 9च्या नंतर, पण अजून कीर्तन आहे. संध्याकाळी एकदा अजून भेटायचे 7 ते 9 या वेळेमध्ये. एका महाराजाचं कीर्तन आहे, आलेत ते 6:45 पर्यंत पोहोचतील. तुम्ही सर्वजण त्यांच्या कीर्तनाला या, ही सगळ्यांना नम्र विनंती. म्हणून इथंच आपण विराम देऊया. पुंडली कवरदा हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम रुक्मिणी प्राण संयम श्रीकृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की, श्री रामभाऊ महाराज की, सब संतन की, सब भक्तन की, भारत माता की, हिंदू सनातन धर्म की जय. गौ माता की जय.